नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवरात्री निमित्त मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेण्याचा आम्ही संकल्प केला. आम्ही आशाताई भिटे पाटील, रूपाताई पाटील तसंच वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. मी जवळजवळ 2-2.5 वर्षापासून ताईंची मुलाखत घेण्याची इच्छा होती. योग काही येत नव्हता. माझं बोलणं, माझं वागणं, लिहिणं स्पष्ट आणि परखड, कारण एक रूप नाही. काही काळ संपादक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, राजकारण, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि सतत निर्भीडपणा आणि संघर्ष. आणि मी माझं भाग्य समजतो की ताईंनी सकाळी मला आजची वेळ दिली. मी ताई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आपण आपली राजकारणाची सुरुवात आणि आपलं बालपण आणि आपले आजोबा वडील हे सगळे राजकारणात आमदार होते आणि मग तुम्हाला बाळकडू हे घरातून मिळालं की तुम्ही स्वतः सेल्फ मेड आहात. हे माझं स्वअर्जित आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा ना माझी आई जिवंत होती ना वडील जिवंत होते. आमदार झालेलं माझ्या आजोबांनी मला पाहिलं. ते 103 वर्षाचे होते त्यावेळेस. शंकरराव चव्हाणांचा पहिला 57 सालचा पराभव हा माधवराव पाटलांनीच केला होता. आमचं घर तसं जुनं शेका पक्षाचं. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात काही वर्ष मराठा समाज हा शेका पक्षातच राहिला. स्पष्ट सांगायला हरकत नाही, काँग्रेसला भटाबामणाचा पक्ष त्या काळामध्ये म्हटलं जायचं. त्यामुळं मराठा समाजाची ही मुलं, मग गोविंदराव पवार असतील, शरद पवारांचे वडील, किंवा माझे आजोबा असतील, केशवराव धोंडगे हे माझ्या आजोबांचे शिष्य होते. या जिल्ह्यामधला शेका पक्षाचा प्रमुख माणूस माधवराव पाटील होते, जे बारामतीला गोविंदरावजींच्या मिटिंगला जायचे. आणि त्यांच्यासोबत मी निजाम असेंब्लीमध्ये पण गेले. एकदा निजामाने मला मांडीवर घेऊन फोटो पण काढल्याचं मला आठवतं. आणि त्यामुळे माझ्या राजकीय जीवनावरती कुणाचाही असर नाही आहे. कुणाची त्यांची मदत मला घेता आली नाही. दुर्दैवाने ते हयात पण नाही. आजोबा होते मी आमदार असेपर्यंत, पण तेव्हा ते खूप वृद्ध झालेले होते. आईसाहेब तर खूप, म्हणजे त्या 48 वर्षाच्याच असताना वारल्या. वडिलांना तर मी पाहिलंच नाही. मी पोटात असताना वडिलांना मारण्यात आलं इस्लापूर ठाण्यावरती. ते हुतात्मा झाले. आणि एक विधवा आईची मुलगी म्हणून मी आणि माझा 4 वर्षाचा भाऊ आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलो. त्यामुळे चांगलं असं झालं, एकत्र कुटुंब पद्धतीत वाढल्यामुळे माझी सहनशक्ती खूप मोठी आहे. सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती आहे. आणि आपल्याला खायला नाही मिळालं तरी चालेल, घरातल्या सगळ्यांनी जेवलं पाहिजे, हे शिक्षण मला माझ्या घरातून मिळालं. हे संस्कार मात्र माझ्या माहेरचे घरचे आहेत किंवा माझ्या आईचे आहेत. म्हणजे मला एक मुलगी होईपर्यंत माझी आई जिवंत होती. ओरजीचा फोटो आहे, ती मृणाल 2 वर्षाची असताना आई गेली. हां, माझ्या डोक्यावर जो फोटो आहे, मी फोटो फारसे लावत नाही घरात. आणि चिरंजीव जन्मले तेव्हा तर ती नव्हतीच. आणि मी 74ला राजकारणात आले. 74ला नांदेड नगरपालिकेमध्ये मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं. पूर्व पार्श्वभूमी सांगते. चव्हाण साहेबांना माझ्या आजोबांनी पाडल्यामुळे चव्हाण साहेबांची वक्रदृष्टी माझ्या वयाच्या 2ऱ्या वर्षापासून माझ्यावर होती. त्यामुळे शंकरराव चव्हाण ज्या पक्षात आहेत त्या पक्षात राहायचं नाही असा लहान विचार होता. माझं वय लहान, एवढं लहान. मी जनसंघामध्ये गेले. सुमतीबाई सुकळीकर ह्या माझ्या पहिल्या गुरु राजकारणातल्या. सुमतीबाई सुकळीकरांनी मला नांदेड जिल्हा महिला आघाडी प्रमुख केलं जनसंघाचं. मग माझी आई, माझे आजोबा, माझे काका सगळे म्हणायला लागले की आपण सगळे काँग्रेसचे लोक, बरं दिसतं का बाई तू जनसंघामध्ये काम करते. आणि इथली जनसंघाची माणसं तेव्हाही मला संपादन घ्यायला तयार नव्हती. मग चंद्रकांत मस्की असतील, लक्ष्मण गंजेवार असतील, माझ्यासोबत फक्त भोजा गवळी नावाचा एक सहकारी जो सतत माझा पाठीराखा होता, ते वारले बिचारे. तर मी महिला आघाडी प्रमुख होते. अटल बिहारी वाजपेयी नांदेडला येणार होते. अटल बिहारी वाजपेयींना 2.5 लाखाची थैली द्यायचं त्या काळामध्ये ठरलं. त्या 2.5 लाखातले 1.5 लाख मी एकटीने जमवले होते. आणि ते मला सभेला सुद्धा येऊ देईनात. म्हणजे ही आली नाही पाहिजे. दुर्दैव असं झालं किंवा देव माझ्या पाठीशी, ती सभा उधळली पावसाने आणि वाऱ्याने. अटलजी सभेला जाऊ शकले नाही. मग रेस्ट हाऊसमध्ये ती थैली माझ्याच हातून अटलजींना मी दिली. आणि त्यानंतर मग अटलजींसोबत पार्लमेंटमध्ये राहण्याचा तर मला खूप योग आला, काम करण्याचा योग आला.
शिकण्याचा योग आला. मोठा माणूस होता. तर नंतर मग साहेबराव बापू बारटकर, माझी आई या लोकांनी कॉन्स्पिरसी केली की असं आपलं ऐकत नाही, जनसंघ सोडायला तयार नाही. दिव्याची वाद लहान मोठी करत राहिले मी, पण मी पार्टी सोडली नाही, पार्टीसोबतच राहिले. पण मग ही सगळी वरिष्ठ मंडळी नांदेडमधली शामरावजी कदम, बापू, साहेबराव बापू, माझी आई आणि माझे आजोबा यांनी सगळं हे करून म्हणे हिला आपण अडकू कशात तरी. आणि मी झोपलेली होते मोंढ्यामध्ये 8x8च्या 2 रूम भाड्याने होत्या, खाली प्रेस होता आणि वर मी होते. तर रात्रीच्या वेळेस 12 वाजता कोणतरी घर वाजवलं, माझे लेकरं झोपलेले होते. मला म्हणाले तुला तिकीट मिळालं. म्हटलं कुठल्या ट्रेनचं तिकीट मिळालं मला? मला नाही मुंबईला जायचं एवढ्यामध्ये, झोपेमध्ये होते मी. तो सांगणारा हसायला लागला, म्हणे वेडे आहेत की काय लोक, तुला कशाला तिकीट दिलं असेल? अगं तुला वॉर्ड नंबर 48 मध्ये काँग्रेसचं तिकीट मिळालेलं आहे आणि मी कॉलेजला होते. तुला म्हणजे मुलं सांभाळीत मी कॉलेज केलं. तुला वॉर्ड नंबर 48 मध्ये काँग्रेसच्या वतीने लढायचं आहे. म्हटलं आता झोपू देतो का मला? मला काहीच कळणार झालंय, सकाळी पाहते म्हटलं तो विषय मी. आणि बदासाहेब, माझा दबदबा इतका होता, मी म्हणजे म्हणजे असं स्वतःचं कौतुक नाही करत, पण एक स्त्री म्हणून मी माझा दबदबा 45 वर्ष जपला. तर माझ्याकडे येण्याची कुणाची हिंमत नव्हती. तो जवळचा मित्र होता म्हणून त्यांनी दार वाजवलं आणि मी ऐकलं. म्हटलं तू जा बरं आता, मला झोपायचं. मी झोपले. मग सकाळी उठल्याच्या नंतर माझी आई आली, म्हणाली की बेबी आता तू निवडणुकीला नाही म्हणू नको. आणि मी मग साहेबराव बापूंना, माझ्या वडिलांच्या सोबत होते बापू, माझे वडील मारले गेले तेव्हा बापू छोटे असल्यामुळं त्या बैलाच्या याच्यामध्ये सांदीमध्ये लपले ते रस्त्याच्या. आणि ह्यांना मात्र मागून पडून गोळ्या झाडण्यात आल्या. जयवंतराव पाटलांना 36 इंच छाती असलेला माणूस होता. कमीत कमी 5 लिटर दूध एका वेळी माझे वडील प्यायचे. आमच्या घरामध्ये किलोनी खोबरं खारीक कधीच आली नाही, पोत्याने यायची. एवढं म्हणजे ते स्वतःच्या सौष्ठवाकडे लक्ष द्यायचे. 12 नंबरचा बूट होता माझ्या बापाचा. फक्त उमरखेडला एक चांभार होता की ते बूट त्यांचे करायचा. तर ते असे बूट गावातून चालायचे तर पानवठ्यावरल्या बाया सुद्धा घरात जाऊन लपून बसायच्या, इतकी त्यांना म्हणजे आदर होता. पण दुर्दैवाने असे वडील मला बघता आले नाही. माझ्या आईला ते सांगून गेले, ते कायमचंच, की हे बघ तुला आता मुलगी होणार आहे. स्वतः सांगितलं, तुला मुलगी होणार आहे, मी येईल नाही येईल, पण तिचं नाव तू सूर्यकांता ठेव. आणि मग मी, ते 3 जुलैची गोष्ट आहे, ज्या दिवशी ते मारल्या गेले. 3 जुलैला सांगून गेले ते. मग 20-25 दिवस आलेच नाही घरी ते. आणि मग मारल्या गेल्याची आली खबर. कधी आली? त्यांना कडब्याच्या गंजीमध्ये गणपतराव पालकर, माझे मामा नामदेवराव नवले, ह्या सगळ्यांनी घालून तिथेच जाळलं. कारण निजामाने त्यांच्या मृत वा जिवंत देहावर त्या काळामध्ये 50,000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं होतं. त्यामुळं आपल्या वीराची ही होऊ नये, विटंबना होऊ नये म्हणून सगळ्या मित्रांनी ठरवलं की यांना आपण इथेच अंत्यविधी करूया. आणि एक शेतकरी म्हणाला, माझी कडब्याची गंजी रचलेली आहे, पाटलाला त्याच्यात टाका. आणि मग बाकीचे लखा बंजारी वारला, जानकीला राठी वारले, त्यांची प्रेत पाठवली त्यांनी. पण जयवंतरावांचं प्रेत कुणालाच बघायला मिळालं नाही. कासिम रजवी जंगलात पछाडत होता जयवंतरावला कुठे आणि मेलेलं ठेवलेलं आहे. पण त्याला कळलं सुद्धा नाही की त्यांच्या समोरच ती बनबीला आग लागली. त्या बनबीत जयवंतरावांचं प्रेत होतं. ओढताना सुद्धा 6 माणसं लागली त्यांना, एवढा वजनदार माणूस होता. तर वडील गेले. वडील गेल्यानंतर माझा जन्म झाला 15 ऑगस्टला. माझी आई मला हात लावेना. अक्षरशः शकुंतलेचं दुसरं रूप म्हणजे मी आहे. कोणी म्हशीचं दूध पाजलं, कोणी शेळीचं दूध पाजलं, ज्याच्या हातात येईल ते दूध पाजायचे मला हाताने. आणि मग मी अशी मोठी झाले. मग आई देवदेव करायला निघून गेली. म्हणाली की मला ही अपेशी मुलगी आहे, हिला मी हात सुद्धा लावणार नाही. पण तरी माझी खूप निकोप वाढ झाली, कारण मला बघणारे जॉईंट फॅमिलीमध्ये लोक होते खूप. आणि मग मी लहानाची मोठी झाले. आणि अशा पद्धतीने माझी राजकारणात एंट्री झाली. शिक्षण आपलं कुठपर्यंत? मी ग्रॅज्युएट आहे. मी पॉलिटिकल सायन्स आणि समाजशास्त्रामध्ये ग्रॅज्युएट आहे. आणि माझं सगळं शिक्षण नागपूरला झालं. भिडे कन्या शाळा, धरमपेठ हायस्कूल आणि मॉरिस कॉलेज, त्या काळातलं मॉरिस कॉलेज, आत्ताचं नागपूर महाविद्यालय. योगायोगाने सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ही माझ्या स्कूलचे विद्यार्थी आहेत, धरमपेठचे. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस, मी खालच्या सभागृहाचे सभासद असताना ते अपर हाऊसचे म्हणजे MLC होते. ते फार सज्जन माणूस, चांगला माणूस. तर अशा प्रकारे नागपूरमध्ये माझी विदर्भाशी नाळ खूप जुडलेली आहे. मराठवाड्यातल्या माणसाची तक्रार अशी होती की घडवलं तुला मराठवाड्याने, आणि तू योगायोगाने रजाकाराच्या भीतीने आमची घरं विदर्भात गेली होती.
माझा जन्म उमरखेडला झाला. तर असं म्हणतात की जिथे नाळ पुरले जाते माणसाचं आकर्षण तिथे असतं. तर माझं शिक्षण नागपूरला झाल्यामुळे मी एवढी निर्भीड झाले. माझी निर्भीडता ही नागपूरकरांची देण आहे आणि माझं स्वच्छ चारित्र्य ही माझ्या आईची, बापाची आणि आजोबाची देण आहे. आमच्या घरामध्ये बदर साहेब गेली 100 वर्ष आमच्या घरामध्ये शिवाशिव नाही, एकच कब्बशी आहे आणि सगळे आम्ही व्हेजिटेरियन आहोत. आम्ही सगळे माहूरच्या रेणुका आणि दत्ताचे भक्त असल्यामुळे दत्ताचे भक्त आमच्याकडे मराठा समाजाच्या स्त्रिया चुकून सुद्धा नॉनव्हेज खात नाहीत. पुरुषांचं सांगता येत नाही पण स्त्रिया खात नाहीत. योगायोगाने मला सूनही तशीच भेटली की ती सुद्धा प्युअर व्हेजिटेरियन आहे. मग अशा प्रकारे जेव्हा नगरसेवक एकदा झाले तर 8 वर्ष नगरसेवक राहिले मी, 2 टर्म आणि त्यामध्ये सेकंड टर्ममध्ये मी शिक्षण सभापती झाले. शिक्षण सभापती झाल्याच्या नंतर मग आपण काहीतरी काम केलं पाहिजे असं म्हणजे काही कळत काहीच नव्हतं. पण माझ्यासोबत सुधाकरराव डोईफोडे सारखे ज्येष्ठ संपादक होते ज्यांना मी माझे पत्रकारितेतले गुरु मानते. आणि मग ते म्हणाले की असं करू आपण, मी जाऊ म्हणे मुंबईला पुस्तकं खरेदी करून आणू. कशासाठी खरेदी करून आणू तर आपण डायरेक्ट गेलो तर आपल्याला कमी पैशाने मिळतील, आताच्या याच्यात तीच नाही. हां, तर मग ते राम मनोहर लोहिया वाचनालय आहे ही माझी देणगी आहे महानगरपालिकेला, नगरपालिकेला. त्या काळामध्ये खूप कामं केली आम्ही लोकांची. नाली खताला सुद्धा पैसे नव्हते नगरपालिकेकडे, तर मी माझ्याकडे 1-2-3 तोळ्याची साखळी होती गळ्यामध्ये, ती विकून आलेल्या पैशात त्या राजेश हॉटेलचा तो भाग आहे सोमेश कॉलनीतली नाली मी खतून दिलेली आहे. त्या आजूबाजूला सगळे एसटीचे कर्मचारी कामगार राहायचे. त्यामुळे एसटीचे कर्मचारी कामगार आणि लेबर याच्याशी माझा खूप जवळचा संबंध आला. मग बापूंनी मला इंटकचं जनरल सेक्रेटरी केलं. मी बरीच वर्ष इंटकचे जनरल सेक्रेटरी म्हणून राहिले. आणि मग जेव्हा माझी ही सेकंड टर्म संपत आली तर संजय गांधी यांच्यासोबत मी जुळलेली होते युथ काँग्रेसच्या माध्यमातून. तर इंदिराजींशी संबंध आला तो संजयमुळे, कारण संजयजींनी 1979ची लोकसभा माझ्यासाठी मागितली होती. युथ काँग्रेसला ज्या देशामध्ये जागा मागितल्या त्यात हिंगोलीची जागा मागितली होती. मग इंदिराजींनी मला, ती म्हणाली की वो छोकरी कोण है उसको बुलाओ. मग मॅडमनी मला बोलावलं. त्या म्हणाले तू तो बहुत ही छोटी है, इतनी छोटी उम्र में तुम यहाँ के क्या करोगी. तर ते धवन साहेब मला असे पायाने धक्का द्यायचे, ते म्हणतील त्यांना हो म्हण, असं त्याचा अर्थ होता. म्हटलं मॅडम मुझे लड़ना है, छोटी और बड़ी उम्र का क्या सवाल है. जब संजय जी ने सोचा है तो मैं लड़ूंगी. अरे मैं तुझे मनाने के लिए बुलाई हूँ, तू अब संजय की रट लगा के बैठी है. बात ऐसी है बेटा कि ये जगह वसंत दादा गुट को गई है और वहां से उत्तम राठौड़ लड़ेगा और मैं तुझे असेंबली में लेके आऊंगी. तर मी म्हटलं मॅडम वो शंकरराव चौहान साहब चीफ मिनिस्टर है महाराष्ट्र के, वो मुझे कभी असेंबली में नहीं स्वीकारेंगे और मुझे चुनकर भी नहीं आने देंगे. अरे शंकरराव बडा है या मैं बडी हूँ. असं जोरामध्ये असं दरडावून ते एक डोळा असा वरबीर करून आम्ही गेले घाबरून. म्हटलं मग मला धवन साहेब पाठीमागून सांगतात हो मन. मतलब मैडम मैं संजय जी से पूछती हूँ. कुछ संजय से पूछना नहीं है, अभी मुझे हाँ या ना बोल. एवढ्या जोरात दरडावलं त्यांनी. एवढीशी बाई 50 किलो वजनाची, तेव्हा माझे वजन कमीच होतं, 40-50 किलोच होतं. तर म्हटलं ठीक है मैडम आप जैसा ठीक समझे, लेकिन संजय जी से तो बात आप कर लीजिए, नहीं तो वो मुझसे बहुत नाराज हो जाएंगे. हाँ वो मैं संजय को समझाऊंगी, तुम्हारा हाँ है ना, मेरा शब्द है, मैं तुमको असेंबली में लाऊंगी असं म्हणाल्या. आणि मग मी आले गावाकडे परत. आपलं परत आल्याच्या नंतर उत्तमराव राठोडांना तिकीट मिळालं. उत्तमरावजी निवडून आले. मी विसरून नाही गेले. लगेच 6 महिन्याला असेंब्ली लागली. मग मला निरोप आला वरतून की फॉर्म भर. मी फॉर्म भरला पार्टीचा. मग पार्टीच्या इंटरव्ह्यूसाठी 5 वेळेस ते ऑब्झर्वर बदलले इंदिराजीने. जो शंकरराव चव्हाणांना घाबरणार नाही असा एक गट शेवटी ऑब्झर्वर म्हणून आला. TG देशमुख, हर्षवर्धन, काय त्यांचं ते दिग्रस आणि याचे ते आमदार होते, हरीश मानधना, बीजी गायकवाड, हे फॉरवर्ड ब्लॉकचे जाबुवंतराव धोटेंचे सगळे चेले मला ऑब्झर्वर म्हणून मॅडमने पाठवले. तर त्या याच्यामध्ये म्हणजे मला विधानसभेचं तिकीट का देऊ नये हे सांगण्यासाठी माझा नवरा पहिल्या नंबरला होता. त्याने सांगितलं की ही जनसंघाची आहे, हे बघा हे पुस्तक तिचं, ही जनसंघाची महिला आघाडी प्रमुख आहे आणि हिला तुम्ही काँग्रेसचं तिकीट कसं देता.
त्याच्यामध्ये टी जी देशमुख मला मुलगी म्हणायचे. टी जी म्हणाले, जावई बापू तुम्ही कशाला त्याची चिंता करता, आम्ही कुणीतरी ठरवलंय ना तिला आमदार करायचं, तर तुम्ही याच्यामध्ये मोडता घालू नका. असं करून ते आमच्या नवऱ्याची बोळवण करून टाकली. मग शंकरराव चव्हाणांना तर बोलायचं नाही असा आदेश मॅडमनीच दिला होता. कारण 79ला शंकररावजींचा मी फार प्रचार केला मॅडमच्या सांगण्यावरून, आणि तो त्यांना खूप पावला. शंकररावजींच्या सभेमध्ये देगलूरला गाढवं सोडली होती लोकांनी, आणि मैदान मोकळं होतं, आणि शंकररावजी असे लटलटा कापायला लागले. मी, गंगाधरराव देशमुख आणि ते शेळगावकर असे तिघच होतो सोबत साहेबांच्या. तर साहेबांना मी असं हाताला धरून खाली बसवलं. एक लोड लावलेला होता, तर एकच लोड. म्हटलं साहेब इथं बसा तुम्ही. पाणी पाजवलं. तर मला म्हणले आता तू काय करणार आहेस. म्हटलं तुम्ही थांबा तर थोडं. मग ते बसले. मग शेळगावकर बसले, गंगाधरराव पळून गेले, आणि एकटे शेळगावकर आणि मी दोघंच राहिलो व्यासपीठावर, आणि मोकळं मैदान. बदर साहेब, ती माझी खूप परीक्षेची घडी होती. म्हणजे मी काय फार वक्ता नव्हते मोठी, पण काय सरस्वती मातेने कृपा केली मला माहिती नाही. मी 1.5 तास त्या रिकाम्या मैदानावरती भाषण केलं. 1.5 तासामध्ये 4000 लोक समोर जमले. ही काय कोण बाई बोलायला लागली, पोरगी बोलायली. 4000 माणसं जमल्याच्या नंतर मी शंकररावजींना उजवा हात दिला. साहेबांना हात देऊन वर उभं केलं. बोला सर म्हटलं. आणि मी त्यांना शपथ दिली की तुमच्यातला एक माणूस जरी हल्ला तर मी समजेल की तुम्ही माझे नाहीत किंवा मी तुमची नाही. माझ्या बापानं तुमच्यासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, आणि तुम्ही एका दुसऱ्या याचं स्वयंसेवकाचं तुम्ही अपमान करतात, आणि शंकररावजीचा अपमान तुम्ही असा करू नका. एक माणूस हल्ला नाही. 4-4.5 लोकांसमोर शंकरराव बोलले, आणि मग त्यांना समाधान झालं. आणि मग जे पळून गेले होते व्यासपीठावरून ते सगळे आले की सगळे परत आले. मग त्यामुळे शंकररावजी त्यावेळेस जाम खुश होते माझ्यावरती. मग मला जेव्हा असेंब्लीचं तिकीट मिळालं, शंकरराव साहेबांनी 2 सभा माझ्यासाठी घेतल्या हातगावला. ती त्यांची पहिली आणि शेवटची मदत मला. आणि मी खूप मोठ्या माणसाच्या समोर लढत दिली. बापूराव पाटील आष्टीकर हा त्या काळातला ढाण्या वाघ म्हणून समजला जायचा. पण माझा बाप तर अशा खूप लोकांसोबत लढला होता, त्याच्यामुळे मी कधीच घाबरले नाही. भाषणामध्ये बापूराव पाटलांनी माणसं भाषणाला ठेवली, कारण त्यांना भाषण येत नव्हतं. मग त्या भाषणाच्या जोरात उत्तर देण्यामध्ये मी निवडून आले. एका भाषणामध्ये बापूराव पाटील काय म्हणाले, म्हणजे सध्याच्या नेत्यांनी हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की भाषण कसं असू नये. ते म्हणाले की हिला कोण विचारते, हिला तर मराठ्याच्या घरात पाणीच मिळत नाही, मांगा महाराजच्या घरी जाऊन पाणी पिते ही बाई. अरे अरे शेड्यूल कास्टनी एवढं भरभरून मतदान केलं मला, एवढं भरभरून मतदान केलं की मराठ्याचं कमी मतदान मिळून सुद्धा मी विजयी झाले 555 मतांनी. आणि खूप काम केलं. मग खूप चिकार काम केलं. हदगाव तालुक्यातले सगळे जे रस्ते आहेत त्याचं ब्ल्यूप्रिंट मी हाताने तयार केलं. आमच्याजवळ गाडी नाही, घोडा नाही, एक मोडकं स्कूटर होतं, ते विकून टाकलं निवडणुकीमध्ये. मग अंतुले साहेबांनी निर्णय घेतला की प्रत्येक आमदाराला 15 दिवस सरकारी गाडी द्यायची. माझ्या इथं बेग नावाचा डेप्टी इंजिनियर होता BNCचा, त्याच्या 3 गाड्या मी मोडल्या. म्हणजे मीच चालू, मीच फिरायचं, सगळीकडे जायचं. संपर्क, प्रचंड संपर्क होता. ज्या संपर्कावर गेली 43 वर्ष मी उभी आहे. आजही माझ्या लोकांना माझी गरज लागत नाही. माझ्या भाषणाची गरज लागते, पण माझी लागत नाही. आणि त्याच्यावरती मी राजकारण उभं केलं. 5 वर्ष खूप कष्ट केल्याच्या नंतर मंत्रिमंडळात इंदिराजींनी माझं नाव पाठवलं. ती यादी माझ्या हाताने दिल्लीहून मुंबईला आणली, अंतुले साहेबांच्या हातात दिली. मला हे उघड बोलताना वाईट वाटतं, कारण साहेब आज जिवंत नाहीत. आणि माझं नाव खोडून शंकरराव चव्हाण साहेबांनी रजनी सातवचं नाव लिहिलं. मग मी अंतुलेजींना नंतर म्हणाले ही कसं झालं. मग मला अंतुले साहेब प्रामाणिकपणे म्हणाले, मला खूप मानायचे ते. आधी तर म्हणाले की कुछ प्रॉब्लेम थी सूर्यकांता, और मेरी शेरनी समजदार है, मुझे समझ जाएगी. मी समजले नाही. माझ्याकडे पैसे नव्हते. मित्रांकडनं पैसे उधार घेऊन विमान घेऊन मी दिल्लीला गेले, आणि इंदिराजींची भेट आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणून धवन साहेबाकडे आग्रह केला. मॅडम खूप बिझी होत्या, तरी धवन साहेब म्हणाले की, तर त्या म्हणाल्या म्हणे मुझे मालूम है वो क्यों आई है, बुलाओ उसको. मला मग बोलावलं. म्हणजे तसेच ते तिरकी कमान असे ते डोळे करून माझ्याकडे, ए छोकरी क्या बात है, क्यों आई है, अभी हो गया ना, अब तो आमदार बन गई तू, क्या प्रॉब्लम है तेरा. मैडम आपने मुझे मंत्री बनाने का आदेश दिया था और उस आदेश का उल्लंघन हुआ है. वो तुम्हारे गुरु है ना अंतुले जी, उसको ही पूछ बोले क्यों हुआ है. आणि मला काहीच उत्तर दिलं नाही. जा बोले वापस मुंबई को. मी पहा त्या दिवशी अंतुले साहेबांचा वाढदिवस 9 फेब्रुवारीला असतो मला वाटतं. ते भारत महलमध्ये राहायचे सुरेश जैनच्या घरामध्ये मरीन लाईन्सला.
तिथं त्यांचा वाढदिवस घरातल्या घरातच साजरा होत होता. त्या काळात काही आजच्यासारखी पद्धत नव्हती JCBनं भुलं उधळायची वगैरे असं काय. तर मी दन पाय आपटत गेले तिथे साहेबांच्याकडे. तर अरे क्या बात है, कैसे शेरनी आहे मेरी, फुल भी नाही लाई, कुछ नहीं लाई, असं म्हणजे मला हसवायचा प्रयत्न करत होते. तर त्यांच्या पत्नी म्हणाल्या की उसको कुछ बात करना है आपसे, उसका मजाक क्यों उडा रहे आप. मग मला फ्लॅट एवढूसा होता त्यांचा, तो 2-3 बेडरूमचा असेल. मला घेऊन गॅलरीत गेले साहेब. म्हटलं सर मुझे आन्सर चाहिए आपसे. स्वभाव असाच आहे माझा जन्मजात. तर म्हणाले बोलो क्या क्या प्रॉब्लम हो गई तुझे, मैंने तो अभी 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 शपथ भी नहीं ली है मैंने, तू नाराज क्यों है. सर मुझे मंत्री बनाया था इंदिरा जी ने, तर आपने रजनी साहब तो कहाँ से टपकी. तर म्हणाले सही बोलू सूर्यकांता, आज हयात नाहीत ते, पण मी खरं ते सांगतो. त्या माणसावर मी अतिप्रेम केलं, त्यांनी माझ्यावरती अतिविश्वास दाखवला. ते म्हणाले एक भी मराठा नेता मेरे साथ नहीं था. तो शंकरराव जी ने कहा अगर मैं तुम्हारी साथ दूंगा तो एक काम मेरा करना कि सूर्यकांता को मिनिस्टर नहीं बनाना. तो बोले मैंने समझा कि सूर्यकांता तो मेरे कहने के बाहर नहीं है, तो मैंने ही तुम्हारा नाम काटा और रजनी साहब को बनाया. बोले उसमें क्या खासियत दिखी आपको, वो विधवा वगैरह हो गई ना, तो साहब मुझे बोल देते, मैं अपने हस्बैंड का खून कर देती, मैं विधवा बन जाती. ये क्या किया आपने, बेकार बाई होते मी. मग त्याने माझ्या असं पाठीवरती थोपटलं आणि बायकोला म्हटलं रजनी इसको लेके जाओ अंदर. मग त्या भाभींनी मला खूप आग्रह केला की साहेबाचा वाढदिवस आहे, काहीतरी खा काहीतरी पी. भाभी एक ग्लास पाणी द्यायची, मग पाणी पिकर जाते आणि निघून आले. मग मी खूप नाराज झाले, शपथविधीला गेले नाही. 315 रूम नंबरची माझी आमदार निवासातली खोली होती, आकाशवाणीच्या समोर. खोलीतच बसून राहिले. मग जे मित्र मंत्री झाले ते सगळे माझ्याकडे येऊ लागले. ऐसा कैसा हमारी शपथ है, तू कैसे नहीं आती है. नाही हो, मला माझी तब्येत नाही बरोबर आणि माझा राग फुटला तर तुमचा शपथविधी बिघडून जाईल. म्हटलं मी इथेच बरी आहे. मी गेले नाही शपथविधीला. 2 दिवसांनी गावाकडे परत आले. पुन्हा मला असं वाटलं की ठीक आहे ना, पहिल्यांदाच तर निवडून आलो आपण आणि नाही मंत्री केलं तर काय होतं, आपण लोकांची सेवा करू. आम्ही इतकं लोकांचं काम बदरसाहेब काम केलं त्या काळामध्ये. आजही हातगाव तालुक्यातल्या गोट्या दगडामध्ये सूर्यकांत पाटील तुम्हाला दिसेल. आणि त्या कामाच्या जोरावर गेली 45 वर्ष मी उभी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक नेत्यांनी सुद्धा आपल्या पदाचा वापर समाजासाठी केला पाहिजे. पण हा विचार आता खूप मागे पडलेला आहे. म्हणजे आता ही नवी पिढी सुद्धा आम्हाला म्हणते की ताई आता दिवस बदललेत, आता तसं वातावरण राहिलं नाही, ते जमत नाही, पैशाची खूप गरज भासते. मी यांना सांगते पूर्व मी तर बिन पैशाचं राजकारण केलं. मी तर कधी पैसा नाही मिळवला. 2,16,000 कोटीच्या खात्याची मी 5 वर्ष मंत्री होते केंद्रामध्ये. 2,16,000 कोटी म्हणजे किती असं जर मला कोणी विचारलं तर आय कॅनॉट काउंट दॅट अमाऊंट. आणि त्याच्यामध्ये समजा सध्याचा भाव 10%चा 15%चा चाललाय. मी 5%ने जरी पैसे घेतले असते तर मला ह्या घरासारखे 2-4 घरं नोटा भरायला लागले असते. पण मी तेव्हा तर माझ्या नावाने शेती पण नव्हती, काहीच नव्हतं. म्हणजे मुलीला काही द्यायचं वगैरे अशी काही पद्धत नव्हती. तर असं सगळं घडत गेले. 4 वेळेस लोकसभा, 1 वेळेस आमदार, 8 वर्ष नगरसेवक. एवढा प्रचंड कालावधी मला वाटत नाही कोणाला मिळतो म्हणून, आणि माझ्या पिढीने तो मला दिला. तर ते वेगळं आहे की माझ्या पत्रिकेमध्ये खंडित राजयोग आहे. मला काही काळ घरी बसावं लागतं आणि मग आता ते मला माहिती नाही. पण मी माझ्या राजकीय कारकिर्दीवर खूप खुश आहे आणि मला याचा अभिमान वाटतो की एवढ्या बिघडलेल्या परिस्थितीमध्ये माझ्यासारखी एक गरीब शेतकऱ्याची मुलगी, आज माझी स्वतःची 30 एकर जमीन आहे जी मी कसते. जशी आशा भिषेक असते तशी ती जमीन मी कसते. मी साखर कारखाना उभा केला, खूप कष्टातून साखर कारखाना उभा केला, म्हणजे ज्याला रक्त ओकणं म्हणतात. रक्त ओकून तो कारखाना उभा केला. कारखाना बंद करण्यासाठी अटोकाट प्रयत्न झाले. शेवटचे 3 कोटी रुपये मला मिळू देण्यात आले नाही, त्याच्यामुळे माझं गाळप थांबलं. मनोहर जोशींना धमकी देण्यात आली, तुम्ही जर तिला ते पैसे दिले तर आम्ही तुझ्या सरकारचा पाठिंबा काढून घेऊ. मग तिथे ते पैसे अडले. मग पुन्हा आम्ही रडत घरात बसले, आता कसं करायचं. मग कारखानाच उभं राहायचं, तिथंच राहायची कारखान्यातच मी सगळं करत मग एक दिवस अचानक माझा जे ज्याला चेला म्हणू का दत्तक पुत्र म्हणू मला माहिती नाही, मोहन पाटील टाकळीकर सारखा माणूस जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाला आणि पद्मश्री शामराव कदमांनी स्वतः माझ्या कारखान्याला भेट दिली आणि मोहनला सांगितलं, मोहन तू ते 3 कोटी हिला दे. मग ती 3 कोटी रुपये कारखान्याला मिळाले आणि मग आमचं गाळपाच्या कार्यक्रमाला पवार साहेब वगैरे यायचं ठरलं.
मग नांदेडमधून फोन गेले, सगळा मांडव वाहून गेला, कोणीच नाहीत लोक तिथे, साहेब तुम्ही येऊ नका. साहेब अकोल्यापर्यंत आले होते. साहेब म्हणाले की एकटी सूर्यकांता तर असेल ना, तर तिला भेटून जातो मी, आता काही तसा जात नाही परत. आणि हे नंतर आम्हाला साहेबांनी सांगितलं स्वतः. तर शरद पवार आले तेव्हा चिखलामध्ये केळी मोडून लोक बसले होते. केळी मोडून टाकल्या लोकांनी, शेतातलं पीक काढून टाकलं. 3.5 लाख लोक साहेबांच्या सभेला होते पहिल्या गाळपाच्या वेळेस, त्या काळामध्ये 95ला. आणि मग ती सभा झाली, साहेब खूप खुश झाले. बघ, छोटंसं गेस्ट हाऊस होतं आमच्या कारखान्याचं, मग त्याच्यावर आले, जेवले, माझ्या कुटुंबासोबत फोटो काढला. जयवंतराव पाटलांचा पुतळा आहे कारखान्यात, तिथे जाऊन फोटो काढला. आणि म्हणाले, अरे मला तर फोन आला होता की सगळी सभेचं स्थळ वाहून गेलेलं आहे, पाऊस झाला होता, आणि इथे तर सगळं वेगळंच चित्र आहे. तर त्या कार्यक्रमाला आलेले लातूरून सगळे लोक आले होते. त्या कार्यक्रमाची भीड हटवण्यासाठी 9 तास लागले. म्हणजे इतक्या गाड्या लागलेल्या होत्या. फक्त साहेबांचं हेलिकॉप्टर उडालं, त्यानंतर मग लोक जेव्हा परत जायला लागले तर रात्री 12 वाजता शेवटच्या गाड्या गेल्या. इतकी जनता मी नंतर लालू प्रसाद यादवच्याच कार्यक्रमात पाहिली किनवटला. आणि कारखाना 14 वर्ष चालवला, उत्तमरित्या चालवला, 12 रिकव्हरीचा कारखाना. मग विलासराव मला म्हणायचे, इतकी रिकव्हरी तुमची येते, दाखवू नका तेवढी. तर मला ते काही कळायचं नाही खरं. म्हणजे आता इमानदारीनं काम करायचं एवढा धंदा माझ्या आयुष्यभर केल्यामुळं 12 रिकव्हरीचा कारखाना काढला. मग हा कारखानाही असाच चालवत राहिली तर फार मोठी होईल, उद्या आणखी कुठल्या मोठ्या पदावर हक्क चांगेल. म्हणून हा कारखाना आमचा विक्रीच्या यादीत नव्हता. भादरसाहेब, मला रडू यायला लागले सांगताना. आणि 13च कारखाने होते. 14वा कारखाना हाताने लिहिला अशोकराव चव्हाणांनी. मी स्पष्ट आरोप करते, मी काय खोटा नाही. तो हुतात्मा जयवंतरावचं नाव होतं त्याच्यामध्ये. आणि तो कारखाना एका टेंडरवर अशोक चव्हाणांनी विकत घेतला. मी रानोमाळ फिरले अगदी शरद पवारांच्या पासून, फक्त विलासराव जिवंत असेपर्यंत कारखान्याचं टेंडर निघू दिलं नाही. विलासरावनी हर्षवर्धन पाटलांना बोलावून सांगितलं, खबरदार तुम्ही त्या हुतात्मा जयवंतकडे डोळे सुद्धा टाकू नका. त्या बाईनं रक्त ओकून कारखाना उभा केलेला आहे, हुतात्म्याची मुलगी आहे, हुतात्म्याचं नाव आहे कारखान्याला. विलासराव गेले 11व्या दिवशी हर्षवर्धननी टेंडर फायनल केलं. हर्षवर्धन पाटील जे आता आमच्या पक्षात आहेत. आणि अशोकरावचं सिंगल टेंडर, माझा कारखाना 200 कोटीचा 46 कोटीमध्ये अशोकरावांनी विकत घेतला. आमच्या तालुक्यातल्या लोकांना काही कळेना की आपण आता मतदारही नाही राहिलो, आपण या कारखान्याचे मालक होतो. त्यांना कदाचित असं अपेक्षित असावं की कारखाना हिच्याकडून काढून घेतल्यानंतर हिचं राजकारण संपेल. हे सगळं माझं राजकारण संपवण्यासाठीचा महाकट होता, षडयंत्र होतं. माझ्या गरीब लोकांना पण काही कळेना, ते पण असे गुपचूप राहू लागले. आणि मग मी संपर्क तोडला लोकांचा, मला कुठेच जावंसं वाटेना. तोपर्यंत मी मंदिर बांधलं होतं कारखान्याच्या याच्यामध्ये, 2 एकर जमीन माझ्या ट्रस्टला दिली. मी अशोकरावांना म्हटलं, हे पण घेऊन टाका ना अशोकराव, आता एवढ्यासाठी मला येणं जाणं कुठं करायला लावता तुम्ही. अशोकरावने खाली मान घातली, म्हणाले नाही, हे ट्रस्टचं आहे, हे मी घेणार नाही. मग समोरच 27 एकर जमीन माझी आहे, मी घेतली, कारण कारखान्याची चेअरमन म्हणून मला जमीन पाहिजे होती. मग पहिले काकाने माझ्या 1.5 एकर जमीन मला दिली वायपण्याची, त्याच्यावरती मी चेअरमन झाले. आणि नंतर मग मी 27 घेऊन ते पूर्ण ऊसाची जमीन माझी कारखान्याच्या समोर आहे, तेव्हापासून मी करते. आमच्या तालुक्यामध्ये अपर पेनगंगेचे लेफ्ट बँक कॅनॉल सुरू होते, ते बंद पडले 18 वर्ष. मी आमदार नव्हते म्हणून ते कॅनॉल्स 18 वर्ष बंद पडले. 18 वर्ष बंद पडले, तोपर्यंत मी केंद्रात मंत्री झाले होते आणि खासदार झाले होते. खासदार असताना प्रियरंजन दासमुन्शी वगैरे या सगळ्या लोकांची माझी खूप घचट होती, कारण शरदजी की खासदार म्हणून माझं खूप अशी होती. आणि तशी लोकप्रिय होते, कारण सभागृहात भाग घ्यायची, भाषणं करायची. तर मग मी प्रियरंजन दासमुन्शींच्याकडे जाऊन खूप आग्रह केला, मतलब कुछ भी करो आप, इस कैनाल को आप पैसा दे दो. म्हणाले, इतना पैसा कैसा दे सकते सूर्यकांता जी, आपने अपने नेता से पूछा. मैंने कहा नहीं, इसमें नेता को पूछने की क्या बात है, ये मेरे क्षेत्र का काम है, आपको करना चाहिए. तर त्यांना काय वाटलं माहिती नाही, कारण ते माझे कॅबिनेट मंत्री होते आणि मी त्यांची राज्यमंत्री होते. मग त्यांनी 318 कोटी रुपये या कॅनॉलसाठी दिले आणि 90 किलोमीटरपर्यंत कॅनॉलचं काम या सूर्यकांता पाटीलने केलं. आता त्याची दुरुस्ती सुद्धा कोणी करत नाही, त्याच्यात उगवलेली झाडं सुद्धा कोणी काढत नाहीत. या तरुण पिढीला मी सांगत असते, पूर्व त्याच्याकडे तरी काही लक्ष द्या. पण माझा तालुका सुजलाम सुफलाम झाला. पण ज्या क्षेत्रात माझं गाव आहे ते उंच टेकड्यावर आहे, तामसा भाग,
तर त्या तामसा भागाला मला पाणी देता आलं नाही. तर त्या तामसा भागाला पाणी देण्यासाठी खूप प्रयत्न होते माझे, पण मला केंद्रामधून ते काम करता येणार नव्हतं, ते राज्यातूनच झालं असतं. आणि राज्यामध्ये त्यानंतर असे जे कोणी निवडून आले लोक, मला कोणाचं नाव नाही ठेवायचं, पण त्यांचा तो दृष्टिकोनच नव्हता, ज्याला विजन म्हणतो आपण, ते विजनच नव्हतं. त्यामुळे जे आमदार असताना केलं तेच काम मी कंटिन्यू करत राहिले. केंद्रातली मंत्री म्हणून वेगवेगळे रस्ते नेणं, ग्रामीण विकास खात्याचे मंत्री देणं, रस्ते नेणं, आता नितीन गडकरी साहेबांचे हे सगळे महामार्ग सूर्यकांत पाटीलच्यामुळे नितीनजींनी पूर्ण केले. आता या भागाकडे कोणी नजर सुद्धा काढली नसती. माहूरला त्यांनी ओपन धमकी दिली एकदा, मी आमदार खासदारांची नावं जाहीर करून टाकेल, आणि तर मग त्यांच्या त्या धमकीचा उपयोग झाला, माझ्या पण पाठपुराव्याचा झाला. मग हा आमचा वारंग्यापासून हिंगोली वाशिमपर्यंतचा हा रस्ता आम्ही क्लिअर करून घेतला. मग आता 2 मागण्या आमच्या राहिल्या होत्या. एक तर आम्हाला नांदेडपर्यंत ब्रॉडगेज आणायची होती, आणि दुसरं म्हणजे पूर्णा अकोला आणि नांदेड आदिलाबाद नागपूरचा हा मार्ग पूर्ण करायचा होता. पैसेच मिळेनात. मग लालूजीशी माझी चांगली घसट होती, त्यांना म्हणजे साखर कारखानदार म्हणून माझी खूप इज्जत बिहारनी केली. तर मी त्यांना म्हटलं, सर जरा कोई काम मत करिए आप, लेकिन इस 2 रेल मार्गों को आप पैसा दीजिए. 850 कोटी रुपये मंजूर केले त्यांनी. 5 वर्षामध्ये 850 कोटीचं काम पूर्ण करून रेल्वे नेणारी कदाचित मी एकमेव भाग्यवान खासदार असेल. मग त्या उद्घाटनाला लालूजी किनवटला आले, आणि त्या उद्घाटनाला विलासराव होते, अशोकराव होते, शरद पवार होते, म्हणजे माझे सगळेच लोक होते. मी मनात शत्रुत्व ठेवून वागणारी बाई नाही आहे. ज्या ज्या काळात ज्या लोकांनी चुका केल्या त्याचे त्यांना परिणाम सुद्धा भोगावे लागले, पण मी मात्र मोठ्या अंतकरणाने, शंकरराव चव्हाण साहेब मला 6वी मुलगी म्हणायचे, तर मग मी कधी कधी टोमणे मारायचे अशोकरावांना, 5 बहिणीला तुम्ही लक्ष दिलं, 6व्या बहिणीकडे दिलं नाही वगैरे. याच्या पलीकडे आमचं शत्रुत्व कधी गेलं नाही. आणि आमच्या नांदेड जिल्ह्यात एक पद्धत आहे, एकमेकाचा विरोध जरूर आहे इथे, आम्ही काही फार चांगले लोक नाही आहोत, पण तो विरोध कमरेखालचा नाही आहे. निवडणुका लढायच्या, पडायचं, निवडून यायचं, हे राजकारणामध्ये चालत राहत. तर हे जे काम मी उभं केलं, त्या कामावरती लोकांचं एवढं प्रचंड प्रेम आहे की त्या लोकसभा क्षेत्रात गेली 10 वर्ष माझं पाऊल सुद्धा नाही आहे. पण आजही तुम्ही तिथल्या दगड धोंड्याला, मातीला कोणालाही विचारा, तर लोक म्हणतील की नाही, सूर्यकांत त्यांसारखा खासदार आम्हाला पुन्हा पाहिजे. आता पुन्हा मला तिकीट मिळेल न मिळेल, आता माझं 75 रनिंग आहे. मोदी साहेबांनी जर ठरवलं 75 वर्षाच्या महिलेला तिकीट नाही द्यायचं, तर मला तिकीट मिळू शकत नाही. पण तिथे गंमत अशी आहे हिंगोलीमध्ये, की हिंगोलीमध्ये कुठल्याच पक्षाकडे उमेदवार नाही शिवाय बीजेपीच्या. राष्ट्रवादीकडे कोणी उमेदवार नाही, काँग्रेसकडे कोणी उमेदवार नाही. आता पाहिल्या तुम्ही मारामाऱ्या कशा झाल्या, औरंगाबादला झाल्या, हिंगोलीत झाल्या. आणि राष्ट्रवादीची खूप जरी इच्छा असली तर त्यांच्याकडे पण उमेदवार नाही. उमेदवार फक्त भाजपकडे आहे, आणि ती सूर्यकांत पाटील आहे. आता माझं वय सिद्धरामय्यासारखं माझ्याकडे थोडं दुर्लक्ष केलं त्यांनी. सिद्धरामय्या 79 रनिंग आहेत आता, आणि केलं तेव्हा 78 रनिंग होते. तर मी तर 73च पूर्ण झालेत, माझे 74 आता पूर्ण होईल. निवडणुकीपर्यंत कदाचित 75 वर लागेल असं समजू. पण मोदी साहेबांची माझी चालायची कॉम्पिटिशन लावली तर त्यांच्यापेक्षा जास्त तेच चालू शकते मी. आणि माझ्यासोबतची यंग पिढी सुद्धा माझ्या इतके कष्ट करू शकत नाही. आजही मी 12 तास 13 तास काम करते, पूर्वी 18 तास करायची. म्हणजे शरद पवारांच्या सोबत राहून मला जे बेनिफिट्स झाले, ते बेनिफिट्स हे आहेत संस्काराचे. त्यांच्यासोबत राहून कष्ट करायला शिकले मी, त्यांच्याकडे राहून विषय समजून घ्यायला शिकले मी. आणि साहेब ज्या बारकाईने लोकांना भेटायचे, तर मला खूप कमाल वाटायची. माझं घर त्यांच्या घराशेजारी होतं, आणि माझं ऑफिस त्यांच्यावर होतं, ते खाली होते. तर साहेब 9ला यायचे, तर मला 8:45ला येऊन बसावं लागायचं ऑफिसमध्ये, म्हणजे कधी बोलावलं तर आपण तिथे पाहिजे म्हणून. त्यामुळे ही जी शिस्तबद्धता आहे, किंवा हा जो प्रामाणिकपणा आहे, आपण म्हणाल प्रामाणिकपणाचा शरद पवारचा काय संबंध आहे? खूप संबंध आहे. शरद पवारांनी सुद्धा या महाराष्ट्रासाठी खूप कष्ट केलेले आहेत, खस्ता खाल्लेले आहेत. माणूस वेळेनुसार बदलत जातो, वयानुसार त्याच्यामध्ये काही चेंजेस येतात. त्यांनी माझं 14ला तिकीट कापलं नसतं तर मी कंटिन्यू खासदार राहिले असते, मंत्री राहिले असते नाही राहिले. मला मी खासदार बनून सुद्धा मंत्र्यापेक्षा जास्त काम केलं असतं. पण आता दुर्दैव होतं की साहेबांनी ते मला सांगून करायला पाहिजे. माझा त्यांच्यावरती, त्यांची मुलगी म्हणून, त्यांची शिष्य म्हणून एकच राग आहे, जो मी IBN लोकमतला 40 मिनिटाचा इंटरव्ह्यू दिलाय, जरूर ती कॉपी मागून घ्या आपण. मी सांगितलं की हा विषय आता इथेच संपला, यानंतर ना कोणी पत्रकार मला विचारेल, ना मी पत्रकाराला ह्या विषयावरती बोलेल. की साहेबांनी मला सांगून ते तिकीट कापायला पाहिजे होतं.
19 तारखेला रात्री फोन करून फॉर्म भरायला सांगितला आणि 22 तारखेला पंढरपूरमध्ये ही जागा आम्ही रायगड घेतली आणि हिंगोली सोडली म्हणून सांगितलं. माझ्या ठिकाणी साधारण मुलगी असती तिने आत्महत्या केली असते साहेब. इतक्या पिकवर असलेलं माझं करिअर असं खटकन कापल्या गेलं. आणि त्यानंतर सुद्धा मी त्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं नाही. राजीव सातवला सांगितलं, तू मला प्रचाराला बोलू नको, प्रचारात बोलता बोलता माझा एक शब्द सुद्धा तुझ्यासाठी अपयश घेऊन येईल, त्यामुळे मी प्रचारात येत नाही बेटा, तू लढ. त्याला सभापती मीच केलं होतं. पण ते घर कायम असं म्हणजे त्यांचं काम असलं की सोबत राहायचं, काम संपलं की ते शिवसेनेचं काम करायचं. मग राजू निवडून आला तरी मी काही शब्द बोलले नाही. पूर्ण निवडणूक झाली, साहेबांनी किंवा पक्षाकडून माझी विचारणा सुद्धा झाली नाही, जगली का मेली. 16 सालापर्यंत मी प्रतीक्षा केली साहेबांची की साहेब मला बोलावून माझी समज काढतील. कसं असतं, लेकरू बापाकडून किंवा आईकडून एकच अपेक्षा करतं की बाबा ठीक आहे, आता तुला नाही मला मिठाई आणता आली, मी पुढच्या बाजारला घेऊन येतो. तर आम्ही छोट्या गावातले म्हणून एवढंच बोलू शकतो. आम्ही तामशाचा बाजारला आमचा काका गेला की आम्हाला पेढ्याचा पुडा, एक चिवड्याचा पुडा घेऊन यायचा. तो आम्ही किती जण मिळून खायचो. त्याच्यानंतर कागद हातात माझ्यात यायचा आणि तो कागद मी वाचत बसायची. वृत्तपत्राचा पहिला माझा संबंध तेव्हा आला की त्या चिवड्याच्या पुडीचा कागद मी वाचत बसायची आणि बाकीचे सगळे चिवडा खायचे. तर एवढीच अपेक्षा होती, पण साहेबांनी तीही पूर्ण केली नाही. साहेब परवा नांदेडला आले हेमंत पाटलाच्या बँकेच्या उद्घाटनाला. मग मी असा विचार केला की आपण साहेबांसोबत 25 वर्ष काढलेली आहेत आणि साहेबांनी देशात काम करण्याची संधी मला दिली होती. आणि हे सगळं विसरून मग मी माधव आम्ही साहेबांच्या त्या कार्यक्रमाला गेलो. साहेबाशी पायऱ्या त्यांना चढता येत नव्हत्या, पायाला पट्ट्या बांधलेल्या होत्या. मग ते 3-4 पायऱ्या आले की मी असा हात दिला त्यांना आणि म्हटलं, हे पायाला पट्ट्या बांधून फिरलं नाही तर चालत नाही का सर? म्हटलं, तुला याचं उत्तर मी दिल्लीत दिलंय म्हणाले. मग त्यांना वर घेऊन गेले, ते फीत कापली त्यांनी, आम्ही मागे सर. माझं कामच असं आहे की काम संपलं की मागे सरते. मग ते हेमंत, राजश्री वगैरे यांच्या त्याच्यामध्ये कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमापर्यंत मी सोबत केली त्यांची. कार्यक्रमात व्यासपीठावर थोडी गैरव्यवस्था दिसली मला. मला थोडंसं ना प्रोटोकॉलची फारची शिवराज पाटलासारखी सवय लागली. शिवराज पाटील माझे सर होते लॉ कॉलेजला, तर शिस्त ही माझ्या अंगामध्ये आहे. इथे नाही, लॉ कॉलेज इथे नांदेडला होते सर. हो, पाटील साहेब नांदेडला होते. मग इथून उचललं त्यांना, उपसभापती केलं आणि मग तिथून त्यांची राजकीय कार्यकर्ती सगळे शंकररावजीने केलं. पण सरांसोबत राहिल्यामुळे टापटीप राहणे, व्यवस्थित राहणे, लोकांच्या समोर आगाऊ काही जास्त न बोलणे. आता ते बोलण्यावर मात्र ते ताळतंत्र त्या ठेवू शकले नाही. मी एकदा माईकच्या पुढे उभी राहिली की काही बोलू शकते आणि सांगत असते, मी आता जे बोलेल ते तुम्हाला स्वीकारावं लागेल किंवा ना ऐकावं लागेल. तर लोक हो म्हणतात आणि मी बोलते. अजूनही तेच चालू आहे. तर खूप म्हणजे अशा वेगवेगळे सिनेमा वाटेल तुम्हाला, असं सगळं हे आयुष्य आहे. आणि ह्यामध्ये मग किती कष्ट असतील, मी कशी लेकरं मोठी केली असतील, कशी मुलगी डॉक्टर केली असेल, कसा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट केला असेल. नुसते माझे 2 लेकरं नाही पुसले मी, भावाचे 3 लेकरं पुसले, 5 आणि 2 सांभाळलेले. राधाकृष्ण मोपलवाल आता जेवढे मोठे अधिकारी आहेत, ह्यांच्या वडिलांनी आत्महत्या केल्याच्या नंतर त्याला मी घेऊन आले आणि इथे माझ्याकडे प्रेसमध्ये झोपायचा राधेश्याम. हां, प्रेसमध्ये झोपायचा आणि मग सकाळी त्याला घरी बोलवायची मी. आंघोळ सुद्धा, त्याला आंघोळीचा भयंकर कंटाळा. त्याला म्हणजे, श्याम्या तू आंघोळ कर बरं, आंघोळ केल्याशिवाय जीव घालत नाही तुला म्हणायचं. जाऊ दे ना ताई, खूप भूक लागली मला आता म्हणायचं. मग जेवण करायचा आणि मग प्रेसवर जाऊन करायचं आंघोळ बिंघोळ. पण ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही होतोच साहेब त्याच्या पुढे त्याची बुद्धी इतका तल्लक बुद्धीचा. पण हा माणूस मावळला असता. तर त्याची आई गौराबाई माझी अतिशय जिवलग मैत्रीण आहे, त्या आता औरंगाबादला राहतात. तर आजही गेलं तर श्याम तेवढाच रिस्पेक्ट करतो. माझी ताई नाही, तू आई आहेस म्हणून पाया पडतो. मी म्हणते, श्याम्या तू आता किती मोठा अधिकारी झालास, कशाला पाया बिया पडतो, बरं नाही दिसत हे. ऐकत नाही. मी कधीच त्याच्या ऑफिसमध्ये गेले नाही. परवा एका कामाने देवेंद्रजींना भेटायला गेले होते आणि एकनाथजींना पण भेटले मी. आणि मला माहीत नव्हतं त्यांचं ऑफिस तिथे आहे, श्यामसुंदर आपल्या श्याम मोपलवारांचं. आणि अशी त्या गॅलरीनं फिरत फिरत काय विचित्र मंत्रालय केलं असं मनात बडबड करत अशी यायला लागले. तर तो आडवा आला, ताई इकडे कुठे तू? म्हणजे तू कुठे इकडे? हे ऑफिस आहे म्हणे माझं. माझ्या हाताला धरलं, मध्ये घेऊन गेला, स्वतःच्या खुर्चीवर बसवलं. म्हणजे श्याम तुझी अधिकाऱ्याची खुर्ची मी बसत नाही बाबा म्हणलं. मग समोर येऊन बसले मी आणि मग खूप त्याच्या गप्पा टप्पा, 1 कप चहा पिला. म्हणे ताई आता मी ठीक आहे असं म्हणाल. त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम झाले होते, आता मी ठीक आहे म्हणे. म्हटलं आईचं काय केलं, भावाचं काय केलं, औरंगाबादला घर बांधून दिलं वगैरे वगैरे. घरगुती गप्पा झाल्या. वायपण्याचा राहणार आहे तो, माझ्या गावचा राहणार आहे.
आणि अशा प्रकारे आम्ही संबंध सांभाळले. माझ्या घरातून कितीतरी लोक डेप्टी कलेक्टर झाले, कितीतरी लोक कमिशनर लेवलला गेले, मोठे मोठे वकील झाले. आणि त्यामुळे माझीही मुलं चांगल्या संस्कारात वाढली. भावाच्या मुलांनाही मी खूप छान वाढवलं. सर, मी 140 रुपयावरती नोकरी केलेली आहे. आणि मी प्रूफ रीडर म्हणून गोदातीर समाचारमध्ये 140 रुपयावरती नोकरी किती केली. दिवस? साधारणतः 2 वर्ष. माझी आई तेव्हा वारली होती. आणि संपादक कधी झाला? संपादक मी 74ला झाले. नगरसेवक होण्याच्या आधी एक 6 महिने आम्ही प्रेस काढला. मी तो प्रेस नागपूरला निघणार होता. नागपूरच्या रामनगरला जागा आमची बुक झाली होती. मला SSIचं कर्ज पण मिळालं होतं. ते कोण फायनान्स मिनिस्टर, त्यांचं नाव येणं झालं, दुर्दैव आहे माझं. नागपूरचे होते ते शेषराव वानखेडे, बॅरिस्टर शेषराव वानखेडे फायनान्स मिनिस्टर होते. आणि हे सगळे लोक माझ्या प्रेसचे ते हे आहेत, जमानतदार आहेत त्या कर्जाचे. कर्ज किती त्या काळातलं 20-25 लाखाचं. आणि मग तेवढ्यामध्ये माझ्या सासऱ्याचं निधन झालं आणि ते नेमकं नागपूर मेडिकलला वारले. आणि आमचे पतिराज इकडे गावाकडे आलेले होते. मला काही कळेना, मुलगी 2 वर्षाची. तर मग तिथे पोलीस प्रॉसिक्युटर देशमुख साहेब होते, ते नातेवाईक पण होते आमचे. मग ते माझ्या नवऱ्याचे मित्र होते. ते म्हणाले की बेबी, मला घरी बेबी म्हणतात, मी सगळी सोय करतो. मग त्यांनी आम्ही एक अँबॅसेडर केली. अँबॅसेडरमध्ये माझ्या सासऱ्याची बॉडी मावेना. मग मी म्हटलं ती बॉनेटमधून घाला बॉडी. बॉनेटवर कडून त्यांची बॉडी. आणि मग आमचा तो एक जुना ड्रायव्हर होता, तो ड्रायव्हर पाठीमागे आणि समोर मी, अशी बॉडी घेऊन मी पळशाला आले इथे. आणि मग त्यांचा अंत्यविधी वगैरे झाल्याच्या नंतर घरातली माणसं म्हणायला लागली की आता थोडं 2-3 दिवस थांब तू. म्हटलं नाही, माझी मुलगी नागपूरला एकटी आहे आणि तसा आहे तुमच्या या घराशी आता माझा काही संबंध राहिलेला नाही. सासऱ्यामुळे थोडा बहुत होता. असं करून मी त्याच गाडीमध्ये परत नागपूरला गेले. मग त्या घडीला मला असं वाटलं की आपण आपला हा प्रेस नागपूरला का सुरू करायचा? आपण काय पळगे आहोत का? आपण काही पाप केले का? आपण काही चुकीचं? आणि ह्या काळामध्ये ब्रदर साहेब, मी ज्यांच्या घरी राहिले ते विक्रम सावरकर आज जिवंत नाहीत. विक्रम सावरकरांचा प्रज्वलंत पेपर मी 2 वर्ष सांभाळला नागपूरला. तिथून माझ्या पत्रकारितेची सुरुवात. दैनिक आधी अर्ध साप्ताहिक होतं, मग साप्ताहिक, आणि नंतर मग त्यांनी दैनिक केलं. पृथ्वीराज त्यांचा मोठा मुलगा मोठा होईस तर मी तो पेपर सांभाळला. विक्रम भाऊनी खूप प्रेम दिलं. स्वामिनी वहिनी त्यांच्या पत्नी, त्यांनी पण खूप. जोशीवाडीमध्ये आम्ही राहायचो, जोशीवाडीत तेही राहायचे. माझं घर वेगळं होतं, पण माझ्या मुलीला सांभाळण्याचं काम स्वामिनी वहिनीने केलं. कारण मी सकाळी उठून नोकरीला जायची आणि ही छोटी होती. महिला बालवाडीत घातलं, हे केलं ते केलं, असं करून मग निर्णय असा मी घेतला की हा प्रेस आपण आता नांदेडला न्यायचा. मग त्यासाठी ट्रायल म्हणून मी नांदेडला आले. तोपर्यंत घराचे सगळे संबंध मी संपवलेले होते, कुणाचीच मदत घ्यायची नाही असा निर्धार करून आले. मग त्यावेळेस कुसुमताई रसाळ म्हणाल्या, माझ्या आईची मैत्रीण होती ती, की तू सूर्यकांता माता काय करशील, तू असं कर, माझ्याकडे जॉब कर, तुला प्रेसच टाकायचं आहे ना, तर थोडा अनुभव घे. मग मी तिथे कृष्णा शेवडीकर, आम्ही सगळे तिथे प्रूफ रीडर म्हणून होतो. मग तिथे नोकरी केली. नोकरी करत करत जागा शोधली. ती जागा सुधाकरराव डोईफोड यांची होती. मोंढ्यामध्ये गोडाऊन होतं एक, आणि त्याच्यावरती गुंडावरांचं एक घर होतं. ते घर भाड्याने घेतलं, ती जागा भाड्याने घेतली आणि सगळे करार करून मुलीला इथंच ठेवलं. आणि इथेच ठेवून मी त्यांच्याकडेच, कुसुमताईकडेच राहिली ती. मी नागपूरला जाऊन माझा सामान पसारा सगळा ट्रकमध्ये भरला आणि प्रेसच्या मशिनरीला की आता हा प्रेस रामनगर नागपूरला नाही, आणि परवानगी घ्यावी लागायची. मग परवानगी घेतली, सगळ्यांनी दिली. आता एवढे मोठमोठे जमानतदार होते तर कोणाची हिंमत होती ते सगळं रोकायची. मग ती प्रेस नांदेडला आली. नांदेडला प्रेस सुरू झाला आणि मी कमर्शियल प्रेस ओनर म्हणून काम केलं. खूप उत्कृष्ट छपाई व्हायची माझ्याकडे. पॅन्थर, दलित पॅन्थरचं काम सगळं मी फुकट करून द्यायची. आधी माझ्याकडे 22 तारखेला रेशन नसायचं, पण मी त्यांचं काम फुकट करून द्यायची. किंवा या मागासवर्गीय लोकांकडनं पैसे नाही घ्यायचे आपण. त्यामुळे ते ढाले ढसाळ माझे खूप जिगरी मित्र झाले. इथल्या मागासवर्गीय लोकांच्या मध्ये माझं जे वजन वाढलं त्यामुळे वाढलं. आणि मग ते ढाले ढसाळ वेगळे झाले वगैरे वगैरे, नंतरचा तो भाग. पण माझा जो संबंध होता तो राजा मराठे होता. तो नक्षलवादी चळवळीशी नंतर संबंधित झाला. मग तो पण त्यांच्याकडून गेला. म्हणजे पोरांना आश्चर्य वाटेल या सगळ्या गोष्टी ऐकून. दिस इज अ फॅक्ट. आणि मग तो प्रेस खूप छान चालायला लागला माझा.
पगार वेळेच्या वेळेवर व्हायचे, नसले तर मी घरातलं काम बंद करून त्यांचे पगार द्यायचे. मग एक दिवस असेच काही मित्र आम्ही बसलो आणि मग सगळ्यांचं असं म्हणून एस टी युनियनचे लोक माझ्याकडे यायचे, पोस्ट ऑफिस युनियनचे लोक यायचे. ताई तू एक पेपर का काढत नाहीस? म्हटलं कशा काढायचा पेपर? मग शामराव कदमकडे गेले मी, म्हटलं कदम साहेब पेपर काढायचा. काढ ना बेटा म्हणले, तुला काही पैसे पाहिजेत का? नाही म्हटलं पैसे मी मॅनेज करते पण काढू की नको? बिलकुल काढ म्हणे. एकाय मराठ्याच्या पोरीनं पेपर नाही काढला म्हणे, तू काढायला. खूप प्रोत्साहन द्यायचे शामरावजी. आणि मग मी गोदावरी टाइम्सचा जन्म झाला. बेहरे साहेब उद्घाटनाला आले, गवा बेहरे. आणि नगरपालिकेच्या हॉलमध्ये ते उद्घाटन झालं, लालबहादूर. खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि तो पेपर खूप गाजला. किशोर साहेब सुद्धा माझ्या पेपरची तारीफ करायची. त्याच्यात एकही जाहिरात नसायची, एकही जाहिरात नसायची. आणि माझा फोटो सुद्धा कधी त्या पेपरने छापला नाही. म्हणजे असं तुमच्यासारखंच येड्यासारखा कार्यक्रम करून खूप सुंदर साप्ताहिक चालू. अर्ध साप्ताहिक होतं, नंतर साप्ताहिक झालं, मग दैनिक झालं. मग ह्या इंडस्ट्रियल इस्टेटमधल्या प्लॉटमध्ये दैनिकाचं उद्घाटन केलं. तेव्हा शरद पवार आले, एवढ्या कार्यक्रमाला आले साहेब, आणि म्हणाले की जे जे लोक पेपर काढतात त्यांची मला खूप काळजी वाटते. हो, तर तेव्हा काही तेवढं फार बोलायची नाही साहेबांसमोर मी. आणि मग भाषण करून निघून गेले. मग आमचं दैनिक पण खूप छान चाललं. 22 वर्ष मी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते, बिनविरोध. आणि माझं वृत्तपत्र पण. तर मला माझा मुलगा तो कुठला तुमचा एक त्याचं नाव येत नाही त्या विषयाचं, त्याच्यामध्ये तो शिक्षण घेऊ लागला होता. नाही नाही नाही, ज्याच्यातून आता सगळे तुमचे दांडकेवाले तिथूनच निघतात त्याच खाते. हां, तर मला असं वाटायचं की हा माझा मुलगा तिथून पोस्ट ग्रॅज्युएशन करेल तर पेपर सांभाळेल, घरी येईल, शेतीकडे बघेल. तर माझा मुलगा मुंबईकर झाला. मुलगी मेडिकलच्या निमित्ताने मुंबईला राहिली, ती पण मुंबईकर झाली. आणि इकडे मी एकटीच राहिले तेव्हापासून आजपर्यंत. आणि पण मग माझा मी सगळा व्यासंग आहे. किती वर्ष चालवलं? मी 22 वर्ष चालवलं. सांगायला कर्ज किती झालं 22 वर्ष? 22 वर्षामध्ये आमच्यावरती काय 20-25 लाख रुपये झालं असेल कर्ज त्या काळामध्ये. त्या काळातले 25 लाख म्हणजे आता 25 कोटी. तर नंतर मग मी दैनिक काढल्याच्या नंतर मी आमदार झाले, त्याच्यानंतर खासदार झाले. नांदेडची खासदार झाले 91ला. आणि 91च्या खासदारकीमध्ये मी निर्णय घेतला की हे वृत्तपत्र बंद करायचं. तोपर्यंत मोठी वृत्तपत्र आपल्याकडे आली होती आणि त्यांनी अतिक्रमण केलं होतं लहान वृत्तपत्रावर. लोकसत्ता 1 रुपयात मिळत असताना आपलं 2 रुपयाला कोण घेईल? त्यांची रद्दी 1 किलो व्हायची. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत. खरा लोकमतने गोंधळ केला. लोकमत व्हेन ही एंटर्ड इन म्हणजे अशा जिल्हा क्षेत्रामध्ये आले. आणि लोकसत्ता आला, महाराष्ट्र टाइम्स आला, नंतर सकाळ आला. यांच्याच कॉम्पिटिशनमध्ये आम्ही मरून गेलो. मी लहान वृत्तपत्राची खूप बाजू लावून धरली. लहान वृत्तपत्राच्या जाहिरातीचे दर वाढवायला मी भाग पाडलं सरकारला. आणि दर जेव्हा वाढले तेव्हा मी वृत्तपत्र बंद केलं. अजूनही त्याची रजिस्ट्री मी कोणाला दिली नाही. मला रजिस्ट्रेशन मागायला अनेक लोक आले. म्हटलं नाही, ती तेवढीच एक मिळकत आहे माझी, मी नाही देणार, हे माझ्यासोबतच जाईल. नंतर अजूनही अरुण कधी कधी म्हणतो आपण काढायचं का पेपर? वेडायच का? मी 75 वर्षाचा, तुला 67 वर्षाचा, कुठे वर्तमानपत्र काढायचं? हा मुलगा अरुण कुलकर्णी हा मराठवाडामध्ये काम करायचा अण्णासोबत. अण्णाचा अतिशय लाडका होता. बीजेला आम्ही एकत्र होतो. तर हो. आणि मग हा तिथून इथे आला, प्रजावाणीमध्ये काम करत होता तो. आणि मी जेव्हा दैनिक केलं तेव्हा तो म्हणाला की मॅडम मी तुमच्यासोबत काम करू का? म्हटलं मी तुला किती पैसे देणार? नाही तुम्ही किती द्या म्हणे, मला किती लागतात. गुरुद्वाऱ्यामध्ये एका खोलीत राहायचा तो. आणि मग तो दैनिक सांभाळू लागला. म्हणजे जयप्रकाश माने हे माझे ट्रेनी आहे. जयप्रकाश मानेला एडिटर मी केलं, जयप्रकाश मानेला पत्रकारिता मी शिकवली. पण नंतर मग त्याचे मार्ग वेगळे झाले, आमचे मार्ग वेगळे झाले. पण म्हणजे असा हा इतिहास आहे. रविचंद्र पत्रकारितेमध्ये अग्रलेख कधी लिहित? मीच लिहित होते. मग त्याच्यामुळे कधी वादळ निर्माण झालं? खूप झालं. अनेकांनी असा एक इथे नांदेडला एक घटना घडली होती. धोंडगे साहेबांनी एक अग्रलेख लिहिला होता त्यांच्या पेपरमध्ये, क्रांतीवीरमध्ये. आणि त्याच्यामध्ये रामाला वगैरे शिव्या घातल्या होत्या. आणि त्या शिव्यांचा पदर धरून लक्ष्मण गायकवाड नावाचे नगरसेवक माझ्यासोबत होते. वत्सलाबाई गायकवाड त्यांच्या पत्नी, त्या पण नगरसेवक होत्या. त्यांनी मग मी त्या अग्रलेखावरून जोडलं धोंडगेंना आणि मी माझी बाजू मांडली होती. तर त्याच्यावरती ह्यांनी मोर्चा काढला की म्हणजे ह्यांच्याच समाजाचे लोक म्हणतात की राम काही देव नाही, रावण काही राक्षस नाही.
आणि हे याचे त्याचं काय ते मला विषयात नीट लक्षात नाही, पण राम आणि रावण हा विषय होता एवढं मला आठवतं. मग त्याच्यावरती मागासवर्गीय लोकांनी माझ्या विरोधामध्ये मोर्चा काढला. काढला तर मी म्हटलं काय हरकत नाही, तुमचं मत तुम्ही मांडा लक्ष्मणराव. त्यांचा पण पेपर होता. म्हटलं तुम्ही तुमच्या वृत्तपत्रातून पंचनामा पण तुम्ही तुमच्या पंचनाम्यामध्ये लिहा, मी माझ्या गोदावरी टाइम्समध्ये लिहिते. मला धोंडगेची भीती नाही, मला तुमची भीती नाही. पण नंतर आमची मैत्री झाली. मग मला ती बहीण मानायला लागले. सलाबाई पण खूप लाड करायचा माझा. तर त्यांचा मुलगा श्रीकांत वेगळ्या मार्गावर आहे, पण तो आजही म्हणजे आत्या म्हणूनच माझ्याकडे बघतो. त्यांची मुलगी राजश्री आजही माहेरपणाला आली की आधी माझ्याकडे येते. तर हे संबंध असे जोपासत तुमच्या काळातली पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता, मी म्हणतोय पत्रकार शिकारी आणि संपादक भिकारी. कारण हे पत्रकार मालकापर्यंत काही जाऊच देत नाही. तर तुम्हाला तसे काही अनुभव आले नाही? याच्या उलट माझं मत आहे. ह्या पत्रकारांना म्हणजे मालक काहीच छापू देत नव्हते. मग ह्यांनी काय दुसरा कार्यक्रम सुरू केला, बातमी रूपाने जाहिरात छापायला सुरुवात केली आणि मग यांचं ओव्हर इन्कम सुरू झालं. माझा पत्रकारितेचा काळ म्हणजे खरा पत्रकारितेचा काळ होता. त्या काळामध्ये अग्रलेख लिहिताना, बातमी देताना आम्ही कुणाची भाडबीड बाळगत नव्हतो. शंकरराव चव्हाणांचा मी एक इंटरव्ह्यू घेतला होता. शंकरराव जेव्हा शरद पवारांच्या हाताखाली अर्थमंत्री झाले तेव्हा मी साहेबांना असं विचारलं होतं की साहेब, तुम्ही शरद पवार मुख्यमंत्री असताना तुम्ही मुख्यमंत्री होतात पूर्वी, तुम्ही त्यांच्या हाताखाली मंत्री कसे झालात? मला चांगलं आठवतं, बापू राहत होते, मस्का काँग्रेस काढली होती. तर शंकरराव साहेबांचं उत्तर मी लक्षात ठेवलेलं आहे की हे बघ म्हणे ताई, मला लोकांचं काम करण्यासाठी चपराशी म्हणून नोकरी मिळाली तरी मी करणार. हां, तर हे तर मंत्रीपद आहे म्हणे. आणि शरद पवार सारख्या हुशार माणसाच्या हाताखाली मंत्री म्हणून राहणं सुद्धा मला त्याच्यात काही गैर वाटत नाही. माझ्या जिल्ह्याचं भलं करण्यासाठी, लोकांची कामं करण्यासाठी. तुला पण सांगतो म्हणे, तू पण नगरसेवक आहेस, राजकारण करायचं असेल तर लोकांमध्ये राहावं लागतं. हे शंकररावजींचं उत्तर मी छापलं जशाला तसं. आणि त्यानंतर कधी त्यांना मी प्रश्न नाही केला. म्हणजे आगाऊपणा खूप केलेला आहे मी सगळं. तर पण ती पत्रकारिता ही मनाला शांती देणारी होती, आनंद देणारी होती. आपला अग्रलेख वाखाणला गेला किंवा एखाद्याने आपली स्तुती केलेली आहे. कमल किशोरजी माझ्यावर इतके खुश असायचे की त्यांनी अरुण कुलकर्णीला फोडण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले की तू ये अरुण माझ्याकडे. आता त्याला खूप मानतात. तर अरुण कुलकर्णीने उत्तर दिलं, साहेब मी सूर्यकांता त्यांची नोकरी नाही करत म्हणे, हे माझं योगदान आहे म्हणे त्यांच्या कामामध्ये. त्यांचं जे धारिष्ट्य आहे, धैर्य आहे, त्यांची सगळी वाटचाल मी जवळून पाहिलेली आहे. तर ही माझी त्यांना मदत आहे म्हणे. माझ्या पोटापुरतं त्या देऊ शकतात तेवढं घेतो म्हणे मी. अत्यंत अल्प पगारात हा माणूस माझ्यासोबत राहिला. मंत्री असताना मी याला OSD केलं काहीतरी 4 पैसे कमावेल म्हणून. कशाचं काय बोंबला. आमच्या पुढची केस ती. कोणाचे 5 पैसे पण या माणसाने घेतले नाही. आणि उघड्यापाशी नागडं गेलं आणि साऱ्या रात हिवानं मेलं म्हणण्याची वेळ आली. आणि मग त्याचं लग्न पण मी लावून दिलं. सुंदर पत्नी मिळाली. त्याची 2 मुलं, मुलगा इंजिनियर आहे, मुलगी MBA आहे. जावाई एवढा सुंदर मिळाला त्याला की तो HDFC बँकेचा हेड आहे. आणि ते सगळे पुण्यात राहतात. आणि हे दोघं नवरा बायको इथे राहतात बाजूला. हे औरंगाबादची फॅमिली. आईवडिलांनी मी आग्रह केला की आता काय तू औरंगाबादला राहायला ये, तू तर आता पेपरही सोडला, आता तुझी बाई तर खासदार पण नाही आहे आणि तुला काय काम आहे मग आता. मग हा तयार झाला आईवडिलांसाठी. म्हातारे झाले होते आईवडील. पण त्याची पत्नी म्हणाली मी नाही येणार, तुम्ही जा, मी इथेच राहते. मग ते जाण्याचं पण मोडलं, मग इथेच राहिला. आणि मग आता तो जातीने ब्राह्मण आहे. मग आमच्या समाजातली माणसं फार लवकर रागात येतात ब्राह्मणावर, जसं देवेंद्र फडणवीसवरती लोक रागात येतात. तर तो काय स्थितप्रज्ञ माणूस आहे, हा समाजवादी चळवळीतला माणूस आहे. मी BJPत गेले तर मला 8 दिवस बोलला नाही अरुण की तू या पक्षात नाही जायला पाहिजे होतं, तू या पक्षात नाही जायला पाहिजे होतं. तर मी म्हटलं अरे माझा पण काही नाही, तू रागात गेलीस, तू ह्या विचाराची नाहीच आहेस. तर म्हटलं तर घरातला माणूस आहेस तू, असं बोलू नको माझ्याविषयी. मग हळूहळू रुळला. मग अजूनही मदत करतो मला. मी BJPत आले साहेबांना सोडून. मला वाटतं 16 आले. 14 ते 16 माझा वेटिंग पिरियड होता की बाई माझा बाप मला काहीतरी बोलावून सांगेल किंवा जे झालं ते झालं, आता पुढे आपण हे करू वगैरे वगैरे. साहेबांनी काही मला बोलवलं नाही. मोठा माणूस आहे, मोठी माणसं अशीच असतात. मग मी 16ला माझ्याकडे खूप वरतून प्रेशर होतं दिल्लीतून. आणि देवेंद्रजींचे 1000 निरोप. मग मी नागपूरला जाऊन त्यांना भेटले. म्हणाले की देवेंद्रजींनी मला प्रॉमिस केलं की दोन्ही लोकसभेतून जी म्हणाल ती तुम्ही लढायची.
मग म्हटलं ठीक आहे, मला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण तुम्ही काही जबाबदारी दिली तर बरी राहील माझ्यावरती. एवढंच बोलले. ते बोलणं अजूनही तिथेच आहे. देवेंद्रजी तिथेच आहेत आणि मी इथेच आहे. मी साधी सदस्य आहे भाजपची, मन लावून काम करते. मला त्यांनी काही दिलं नाही, मी त्यांना काही मागितलं नाही. न मागता कसं मिळेल हो? इथं गळे कापूस स्पर्धा आहे. नाही, माझं कसं आहे की मी खूप स्वाभिमानी आणि स्वतंत्र मनाची स्त्री आहे आणि मी माझा हात असा कधीच केला नाही. 900 एकरवाल्याची लेक आहे. माझा हात नेहमी असा राहिलेला आहे. त्यामुळे मी कधी कुणाला मागितलं नाही, कुणाचं काही घेतलं नाही आणि त्यामुळे माझ्या मनातले विचार कुठलाच पक्ष थांबवू शकत नाही. मला जो विचार बोलायचा असतो तो मी बोलून दाखवते नव्हे, त्याच्यावरती हे पण असतं, माझं काम पण असतं. आणि मग अशा प्रकारे हे जे एक प्रकारचं साधारणतः लोकांना उद्धट वाटणारं आणि काहीसं करारी, लोकांना भीती वाटणारं हे चरित्र मी जपलं कायम, कारण ते मी बनवलं नव्हतं, ते अंगीभूत आहे माझ्या. जी बाई अकोल्यापर्यंत स्कूटरने जाऊ शकते किंवा गटागट स्टोअरचं काम करू शकते, लातूरला जाऊ शकते, इकडे अकोल्यापर्यंत जाऊ शकते, ती काहीही करू शकते असं मला वाटतं. आणि ही वाटचाल माझी साधारणतः 43 वर्षाची आहे. त्यामुळं कधी कधी लोकांना माझी भीती अशी वाटते, भाजपचे लोक माझा बायोडाटा वाचतात, मला ओपनली सांगायला काहीच हरकत नाही. ताई 74ला नगरसेवक झाल्या, 8 वर्ष नगरसेवक राहिल्या, 5 वर्ष आमदार राहिल्या, 22 वर्ष सभागृहात, लोकसभेच्या सभागृहात राहिल्या. तर मी त्यांना उत्तर देत असते, हे तुम्ही काहीच नाही दिलं मला, हे माझं आहे, माझी कमाई आहे, स्वकमाई आहे. म्हणून तुम्ही काही देऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर काही देऊ नका तुम्ही, पण हे एवढाले बायोडाटे तुम्ही नाही वाचायचे. हे बायोडाटे तुमच्यासाठी नाहीत, हे माझ्यासाठी आहेत, माझ्या लोकांसाठी आहेत, ज्यांनी मला बिन मायबापाच्या लेकराला इतकी वर्ष राजकारणात ठेवलं. ज्या शेतकऱ्याच्या लेकरांनी आमच्या पंतवानी साखर खाल्ली तरी चालेल पण ताईचा कारखाना झाला पाहिजे म्हणून मला आशीर्वाद दिले आणि 15 वर्ष मी यशस्वी साखर कारखाना चालवला. 30 कोटीची साखर गोदामात असताना चव्हाण साहेबांनी 15 कोटीचा मायनस नेटवर्थ दाखवून, अजित पवार त्या काळात राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते, ह्या दोन, एका माजी मुख्यमंत्री दुसरा होणारा मुख्यमंत्री, असा हे सगळं कट करून माझा कारखाना घेतला. मी एकच फोन केला होता अशोकरावांना, अशोकराव, हे स्वातंत्र्यवीराच्या रक्तामध्ये माखलेला कारखाना आहे, हा कारखाना तुम्हाला पचणार नाही, आणि ठेवून दिला फोन. त्यानंतर मी 15 वर्ष बोललेच नाही अशोक चव्हाणांशी. मग त्यांनी वर्षभर कारखाना चालवला आणि विक्रीला काढला. मग सुभाषने कारखाना घेतला, हा मला बैलगाड्या माझा सप्लाय, ढोकीचे सुभाष देशमुख यांचा आपल्याला सप्लाय होता, हां ढोकीचे. मग योगायोगाने ते माझ्या सुनबाईचे मामा पडतात. तर मग सुभाषने हा कारखाना घेतला, माझ्याकडे आला, म्हटला ताई घेऊ का? म्हटलं धंदा आहे तुझा, मी नाही सल्ला देणार, पण म्हटलं माझे अश्रू आहेत त्या कारखान्यामध्ये, एवढं लक्षात ठेव. मग त्यांनी कारखाना घेतला, कारखाना चालू केला. यांनी 46ला घेतला होता, त्यांनी 57 कोटीला घेतला. 57 कोटीला नाही, 96 कोटीला. म्हणजे अशोक चव्हाणांनी नेट 57 कोटी त्याच्यात कमावले. आणि मी आपली रडत बसले. मला आता कोणी मग वाकडा तिकडा माणूस भेटला की तुम्ही कारखाना विकला असं करायचे. नंतर मग लोक त्याला आवरायचे. तर सुभाष देशमुख म्हटला, ताई तुझा आशीर्वाद असेल तरच मी कारखाना चालू शकतो, आणि हा कारखाना फार सुबक आणि सुंदर आहे, असा कारखाना नांदेड जिल्ह्यात दुसरा नाही. इव्हन विलासरावांचा कारखाना सुद्धा एवढा सुंदर नाही. मग म्हटलं काय हरकत नाही सुभाष, चालू, तू माझाच माणूस आहेस, पण म्हटलं माझ्या वडिलांचा पुतळा मला दे. माझ्या वडिलांचा पुतळा स्वखर्चाने मी तिथे कारखान्यामध्ये उभा केला होता. तर सुभाषने मला असं उत्तर दिलं की देशासाठी गेलेले लोक एकाच्या मालकीचे नसतात, ते समाजाच्या मालकीचे असतात. मी जयवंतराव पाटलाच्या पुतळ्याची आणबाण शान मी सगळी राखेल, आणि तुम्हाला मी हा पुतळा देणार नाही, वाटल्यास दुसरा पुतळा करून देण्यासाठी पैसे देईल. म्हटलं सुभाष, मी शेतकऱ्याची पोरगी आहे, आम्ही मुठभर फेकतो, पोतभर काढतो, पैसे वगैरे नको. पण जयवंतराव पाटलाचा अवमान करणारी घटना घडली, तुला न विचारता पुतळा उचलून घेऊन जाईल मी. तर ते पुतळ्याला दरवर्षी त्यांची जन्मतिथी, मृत्यूतिथी ते करतात, मानपण ठेवतात. 17 सप्टेंबरला पण त्यांचं हे करतात. आणि मला दुःख असं वाटतं की माझी शेती त्या कारखान्यासमोर आहे. तर बदरसाहेब, मी जवळपास 10-12 वर्ष मी तामसा मार्गे कधीच आले नाही, गेले नाही, कारण कारखाना दिसायचा मला. तर मी एवढा वेळा घेऊन हातगाववरून कारखान्यावर यायची, म्हणजे शेतावर यायची, शेतातून मंदिरात जायची, तर मी कारखान्याकडे डोळे उचलून पाहिलं नाही कधी. आजही ती 4 गोदामं मी कशी बांधली, तिथली पाण्याची व्यवस्था कशी केली, साखर कारखाना, मला पहिली
साखरेचं पहिलं दाना पडत असताना बघायला जवळपास 10,000 लोक होते की साखरच निघते की नाही याच्यातून काय माहिती. आपली तर बाई काही कारखानदार नाही आहे. पण जेव्हा पांढरी शुभ्र साखर पडली तर पहिली साखर अशी मुठभर घेऊन मी तिथे वर महादेवाचं मंदिर आहे एक जुनं, तिथे नेऊन वाहिली. आणि त्यानंतर 14 वर्ष अविरतपणे हा कारखाना मी चालवला. 3 वर्ष दुष्काळ पडला मराठवाड्यामध्ये. त्या काळात आमचं गाळप कमी झालं की त्याच्यामध्ये 15 कोटीचं माझ्या उणे नेटवर्थ माझ्या अकाउंटला पडलं. 30 कोटीची साखर असताना 15 कोटीच्या उणे नेटवर्थसाठी विक्री झालेला हा देशातला पहिला कारखाना आहे. मी आजही कोर्टामध्ये उभी आहे. शालिनीताई जशा उभ्या आहेत तशी कोर्टात मी लढते आहे. आणि त्या बँकेचं कर्ज माझ्यावरती ठेवून अशोक चव्हाणांनी कारखाना विकला. म्हणजे कारखाना त्यांनी विकला, 57 कोटी नफा त्यांनी कमावला, पण बँकेचं 4-5 कोटीचं कर्ज मला माझ्या मुलाची जमीन विकून, सगळ्या जगाला माहित आहे तुप्याला माझी जमीन होती माझ्या मुलाची, ती जमीन विकून 2.5 कोटी रुपये माझा मुलगा थैलीत भरून घेऊन बँकेमध्ये गेला. त्यांनी स्वतःच्या हाताने ते पैसे भरले. कारण माझ्या डायरेक्टरच्या सगळ्या डायरेक्टरच्या खात्यावरती अधिभार येऊ लागला होता. त्यांच्या सातबारा त्याच्यामध्ये जाऊ लागल्या होत्या. आणि ते रडायचे की आमच्या मुलांना हे कर्ज कसं फेडता येईल, आम्हाला आमच्या पोरांना कर्ज मिळणार नाही, आम्हाला सोसायटीचं कर्ज मिळणार नाही ताई, आमची काय ऐपत नाही एवढे पैसे भरायचे. 7.5 कोटी रुपये झाले होते व्याजासकट. व्याजासकट 7.5 कोटी रुपये झाले होते. आता तिथे खरी भूमिका आली प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसांची. जिथे मला शरदरावांनी मदत केली नाही तिथे मला देवेंद्र फडणवीसांनी भाऊ म्हणून माझ्या पाठी उभे राहिले. 7.5 कोटीचे 2.5 कोटी वन टाइम सेटलमेंट केलं आणि त्या वन टाइम सेटलमेंटचे 3 हप्ते केले. मी 2 हप्त्यामध्ये 2.5 कोटी देऊन टाकले. शेतीचे पैसे वेळेवर येत नाहीत, पण शेती अशा माणसाला विकली की तोही माझा मानलेला भाऊ आहे. त्यांचंही नाव सांगते मी, ओमप्रकाश पोकर्णा माझे आमदार. त्यांच्या मुलांनी ती शेती घेतली आणि ते पैसे घेऊन माझा मुलगा मुंबई बँकेमध्ये त्या बँकेत गेला. प्रवीण दरेकर ज्याचे चेअरमन आहे. ते पैसे आम्ही भरले ना. सर्टिफिकेट घेतलं त्यांच्याकडे नोडीवचं आणि ते सर्टिफिकेटच्या कॉपीज सगळ्या माझ्या संचालकांना पाठवल्या आणि तराठ्याला बोलून एकाही शेतावर मी भार बसू दिला नाही. आणि माझे डायरेक्टर आज म्हातारे झाले, गरीब आहेत, अर्धे तर गेले वर, अर्धे जाण्याच्या मार्गावर आहेत. हा असा कारखाना जो कष्ट आणि कष्ट याच्याशिवाय काहीच माझ्या वाट्याला आलं नाही. मला साखर कारखान्यातून पैसा कमवायचा असतो हा विचार सुद्धा माझ्या मनाला स्पर्श झाला नाही. हे मंदिर मी बांधलं. मला त्या काळामध्ये ज्या लोकांनी मला कामं माझ्याकडे केली त्यांनी पैसे दिले आणि हे मंदिर मी 22 वर्षापूर्वी बांधलं. आणि आज ते मंदिर त्या भागातल्या लोकांचा कौतुकाचा विषय आहे. लोक येतात, दर्शन घेतात, जातात, म्हणतात एवढे मोठे मोठे लीडर झाले, कुणी आमच्यासाठी मंदिर बांधलं नाही, आमच्या ताईने आमच्यासाठी मंदिर बांधलं. साईबाबा आहेत, महालक्ष्मी आहे, महालक्ष्मी मंदिरातून मी हे आणलं आणि त्याच्यामध्ये टाकलं. साईबाबाचं शिर्डीवरून आणलं आणि त्यांच्या पायामध्ये खाली टाकलं. आणि गणपतीचं सिद्धिविनायकाची माती आणून ते टाकली आणि ह्या 3 मूर्ती मी स्थापन केली. राजस्थानमधून मूर्ती करून आणल्या. मूर्तिकारांनी एवढं मोठं मन दाखवलं की अर्ध्या किमतीमध्ये मला मूर्ती दिल्या आणि अशा प्रकारे ते मंदिर उभं राहिलं. आता मला सांगा, ही कहाणी जर एखाद्या फिल्म डायरेक्टरला सांगितली तर त्याच्यावर 2-4 फिल्म तो काढू शकेल. तेच म्हणतो मी. तुम्ही हे कसं आहे, आता गडकरी साहेबांचा चित्रपट निघत आहे, एखादी आपली आत्मचरित्र लिहावं मला असं वाटतं. माझ्या कन्या माझ्यावर नाराज तेवढ्याचसाठी आहेत की त्या म्हणाल्या की मी एवढी मोठी डायरेक्टर करत असताना तू मला चित्रपट काढण्याची संधी दिली नाहीस, कारण तू काहीच लिहिलं नाहीस. मग मी तिला सांगितलं की माझी बुद्धी एवढी शार्प आहे की मी वयाच्या 100 वर्षापर्यंत हा इतिहास सांगू शकते, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून. तू काही काळजी करू नको, जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा तू काढ. मग त्याच्यात ती रुसली माझ्यावरती. मग आता गडकरी बायोपिक आले की तिला आणखी राग आला. तर ती म्हणाली की गडकरी तुझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहेत, मला माहित आहे. ठीक आहे, गडकरींना संधी मिळाली केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची, त्यांनी खूप छान काम केलं, पण तुझं आयुष्य हे धगधगतं अग्निकुंड आहे, तर हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे. आणि या हेतूने मी तुला म्हटलं, मला काय त्याच्यातून पैसे मिळणार नाहीत हे पण मला माहित आहे. मी तिला म्हटलं की थोडंसं थांब, आता ही निवडणूक जर लढवायची नसेल तर मी माझं आत्मचरित्र पूर्ण करते आणि मग तू त्याच्यावर काय करायचं ते कर. तू तर लहान आहे. कारखाना कोर्टात कुठल्या स्टेजला आहे तो म्हणजे हे याचं जे ट्रिब्युनल असतं औरंगाबादचं ते मोठ्या ट्रिब्युनलकडे मुंबईला आहे सध्या. त्याच्या पेशी आता पण येतात. डॉक्टर हशर नावाची कंपनी माझी ती केस चालवते. त्याच्यात काय होईल न होईल, पण माझा एवढा पैसा गेला कोर्टबाजीमध्ये. कोण चालवतोय कारखाना?
कारखाना सुभाष देशमुख चालवतात बरं. आणि सुभाष देशमुखच चालवणार. ते आता त्याचं हे पण करतायत, म्हणजे विजेचं पण केंद्र करतायत, नंतर डिस्टिलरी पण करतायत ते, आणि त्यांनी दुसरा पण कारखाना गुंजला घेतलेला आहे, तोही छान चालवतो. तर त्याचा मुलगा सुशील खूप चांगलं काम करतात. हे आता आमच्या तनपुरे नावाचे आमदार होते माझ्यासोबत, प्रसाद तनपुरे, त्यांच्या मुलाला यांची मुलगी आहे सुभाषची. तर तनपुरेंच्यामुळे ह्यांच्या पाठीमागे ईडी लागली. मग ते सुशील तिथे बसला पुण्यामध्ये कागदपत्र देत, मग त्याच्यातून सुटला. मग ते गडाख पाटलाशी यांचे संबंध, मग हे सगळं असं नगर जिल्ह्याचं वाकडं तिकडं राजकारण सगळं. पण ते त्याच्यात काही नव्हतंच, म्हणजे त्यांनी काही केलेलंच नव्हतं. तर ते सुटले. मग पण कारखान्यावर उत्तम चालवतात ते. पण सगळ्यात अशी दुःखाची गोष्ट आयुष्यातली सगळ्यात कोणती? 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात दुःखाच्या. पहिली, माझा कारखाना अशा पद्धतीने धोका देऊन त्यांनी विकत घेतला. दुसरी, माझं तिकीट, त्याला मी बाप म्हणायची, त्या बापानं मान कापल्यासारखं कापून टाकलं आणि माझं राजकीय भवितव्य संपवून टाकलं. 10 वर्ष एखादी बाई घरात बसून पुन्हा कार्यरत होणं हे खूप कठीण काम आहे. पण लोकांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाकडे बघून, किंवा ही तरुण पिढी पाठीमागे लागते म्हणून यांच्यासाठी मी काम करते. पण मला आता कुणाकडनंच काही अपेक्षा नाही आहे. अत्यंत आनंदाची घटना कोणती? माझ्या आयुष्यामध्ये तसे आनंदाचे क्षण फार कमी आले. माझा नातू परवा कॅनडाला गेला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी, तो सगळ्यात आनंदाचा माझा क्षण होता. आणि माझी मुलगी डॉक्टर म्हणून जेव्हा बाहेर पडली, म्हणजे स्वतःच्या कष्टावरती, एक ट्युशन न लावता, फीस सुद्धा भरायला पैसे नसायचे माझ्याकडे मेडिकलचे, तर ती ज्या पद्धतीने डॉक्टर झाली, हे 2 क्षण म्हणजे मायलेकराचे आहेत. हा मुलगा आणि ती ताई, हे सगळ्यात मोठे आनंदाचे क्षण माझ्यासाठी होते. बाकी मग माझ्याकडे आनंदाचं फार काही नाही. खूप कष्ट, अपरिमित कष्ट, माहेरच्यांच्यासाठी कष्ट. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही फेसबुकला प्रचंड ऍक्टिव्ह राहता आणि ऍक्टिव्ह आणि आक्रमक राहता. आता एक 3-4 दिवसापूर्वीच कंत्राटी कामगार भरतीवर आपण एकदम लोकांच्या भाषेत घरचीच माणसं एवढी कसं काय प्रक्षोभक बोलली, असा कसं काय? हो, असा समज झाला होता. पण मी माझ्या पक्षाची आभारी आहे की मी राधाकृष्ण विखे पाटलांच्या समोर किंवा यांच्या कार्यक्रमामध्ये जो विषय मांडला तो इतका प्रक्षोभक होता आणि ह्या नव्या पिढीला बर्बाद करणारा होता. वसंतदादाच्या काळामध्ये आपण कंत्राटी कामगार घेतले होते, आठवत असेल आपल्याला. त्या कंत्राटी कामगारांना आयुष्यामध्ये काहीच मिळालं नाही आणि अजूनही ते परमनंट झाले नाही, रिटायर झाले, मरून गेले, सगळा सत्यानाश झाला. आणि कंत्राटी शाळा तुम्ही रयत शिक्षण देणार आहात का? नाही. तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा तुम्ही त्यांना कुणा कंत्राटामध्ये देणार, तिथं कंत्राटी शिक्षक घेणार. आमच्याकडे गेली 10 वर्ष कुठल्याही कॉलेज शाळेमध्ये भरती नाही, चपराशी नाहीत घंटा वाजवायला. आणि त्या काळामधल्यापासून माझं भांडण चालू आहे सरकारशी. जर 1 वर्ष, जर उद्धव ठाकरेच्या काळामध्ये हा निर्णय झाला होता, तर माझं भांडण असं होतं माझ्या सरकारशी, मग तुम्ही काय केलं याच्यावर? तर मग त्यांनी फायली काढल्या माझ्या त्या भाषणानंतर. ते इतकं व्हायरल झालं, तुम्हा सगळ्या वृत्तपत्रातल्या लोकांनी एवढं उचलून धरलं आणि लोकांना ते एवढं भावलं की अख्ख्या महाराष्ट्रातनं ती प्रतिक्रिया आली की एकच वाघीण निघाली जिने ह्या विषयाला हात घातला. तिचं सरकार आहे, तिच्या पक्षाचं सरकार असताना सुद्धा ती हे बोलली. आणि मुख्य म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते. त्यांना इतका आनंद झाला, ते म्हणाले ताई खूप भयानक प्रश्न आहे, पण तुम्ही फार उत्तम रीतीने मांडला आणि कुठेही पक्षविरोधी वगैरे वगैरे डोक्यात सुद्धा तुम्ही ठेवू नका. आणि मुळामध्ये काय, मी बंडखोर स्त्री आहे. कुठला पक्ष, कुठलं काय, आणि काय तिकीट घ्यायचं आणि काय लढवायचं हा माझ्यासाठी शून्य विषय आहे. तर हे मग देवेंद्रजींच्या लक्षात आणून दिलं. एकनाथ शिंदेचा तर आपला काही परिचय नाही. मग त्यांनी ती फाईल मागवली आणि तो निर्णय त्यांनी आज रद्दबातल केला. तर हा मोलाचा क्षण, हा मुलाचा क्षण म्हणत असताना सुद्धा काही लोकांना तुम्ही चापकाचे फटके मारलाच. ते कसं आहे, ते अविभाज्य अंग आहे. जेव्हा एखादा विषय, एखादा अन्याय आपण लोकांच्या समोर मांडतो, तर त्या अन्यायाची पार्श्वभूमी आपल्याला सांगता आली पाहिजे. नुसता आरोपासाठी आरोप, राम बदर असा आहे, फलाने चव्हाण तसे आहेत असं म्हणून चालत नाही. लोकांना सोदाहरण पटवावं लागतं. कारण आमचे देशाचे सचिव विनोद तावडेजी तेव्हा शिक्षण मंत्री होते, जेव्हा ते म्हणाले की मी भरती यासाठी देत नाही ताई, ते मला बहीण मानायचे की संस्थेचे संचालक, काय संस्थेचे अध्यक्ष फार पैसे खातात.
मग मला इतका राग आला होता, कारण संस्था माझी होती. आज 10,000 विद्यार्थी माझ्या संस्थेत शिकतात. मी म्हटलं विनोदजी, मग ते मी तिथे बोलून दाखवलं. मी विनोदजींना असं म्हटलं की विनोदजी, जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमधली एक फाईल बिन पैशाची तुम्ही काढून दाखवा. ते लोकांना एवढं पटलं, एवढ्या टाळ्या पडल्या. भागवतचाच कार्यक्रम होता. आणि मी तुमच्यासाठी उर्वरित राजकारण सोडून देईल. आणि संचालक पैसे खातात किंवा शिक्षण संस्था चालक पैसे खातात, म्हणजे कशासाठी खातात? बिल्डिंग बांधण्यासाठी खातात, लॅबोरेटरी उभी करण्यासाठी खातात. आपण शिक्षण संस्था कधी स्थापना केली? ही मी केली 1982 साली. कोणकोणते कॉलेजेस वगैरे? माझ्याकडे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ह्या तिन्ही फॅकल्टीज आहेत. 5वी ते 10वी शाळा आहेत. 6 शाळा आहेत माझ्या. एक शाळा मी आता देऊन टाकली एकाला, 5 राहिल्या माझ्याकडे. आणि आमचे निकाल 97 ते 98% असतात. आम्हाला 2% विद्यार्थी घ्यायला मिळतात. पोलीस लावावे लागतात. प्रवेश देता येत नाही आम्हाला. मी प्रवेशाच्या काळात कॉलेजमध्ये जात नाही. आमच्यापैकी कुठलाही पदाधिकारी जात नाही. सगळं प्रिन्सिपल, प्रोफेसर हेच लोक सांभाळतात. त्यामुळे आम्हाला गुणवत्ता टिकवता आली. अतिशय चांगले प्राध्यापक, अतिशय चांगले शिक्षक आम्ही सांभाळले, मोठे झाले. दुर्दैवाने या कोरोनाच्या काळामध्ये माझे 12 शिक्षक कोरोनात गेले. माझ्याकडे 12 शिक्षक गेले, उत्तम प्रकारचे शिक्षक गेले. आता माझ्याकडे 22 शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. 4 चतुर्थ श्रेणीच्या रिकाम्या आहेत. 6 प्राध्यापकाच्या रिकाम्या आहेत. आम्ही आहे त्याच स्टाफवरती हे सगळं सांभाळतो. तर मी त्या दिवशी असं विचारलं की जर समजा आम्ही या संस्थेला कुलूप ठोकलं तर? उत्तरही मीच दिलं, कुणाचं काही जाणार नाही. ज्या गरीब शेतकऱ्यांचे, गरीब माणसांची मुलं तिथे शिकतात, कारण कुठल्याही आमदारा खासदाराचं मूल माझ्या शाळा कॉलेजमध्ये शिकत नाही. गरीब शेतकऱ्यांचं शिकतं. ज्या मुली 7वा वर्ग पास झाल्यानंतर लग्न होऊन जात होत्या आणि परत येत होत्या, त्या मुलींनी गळ घातल्यामुळे मी ती शाळा काढली. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज काढत होते पाटील, विखे पाटलांनाच म्हटलं, तेव्हा ह्या ताईने तुमच्या 13 मुलींची शाळा काढली. म्हटलं एका देवीच्या त्या अंगणामध्ये, मला हिमायतनगरला देवीचं मंदिर आहे, त्या ओटा त्यांनी मला दिला. त्या ओट्यावर पहिला वर्ग 13 मुलींचा असू. जेव्हा सावित्रीबाईंनी शाळा काढली त्या भिडेवाड्यामध्ये 13च मुली होत्या. हा योगायोग आहे की मलाही माझ्या शाळेमध्ये पहिला वर्ग 13च मुलींचा मिळाला. आणि लता पाध्ये नावाची माझी पहिली मुख्याध्यापिका होती. इतकी डिवोटेड बाई की तिने शाळा नावरूपाला आणली. कॉलेजमध्ये जे प्राध्यापक आम्ही आमच्याकडे घेतो, बाकीच्या लोकांच्या कहाण्या आम्हाला ऐकता येतात फक्त, पण आमच्याकडे असलं काही घडत नाही. त्यामुळे इतकं जीव ओतून ते काम करतात. मी असो नसो, मी महिन्यान जात नाही कॉलेजला, बघायला पण जात नाही, काय चाललं ते बघायला जात नाही, प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बसत नाही. तर ही शाळा सर्वतः गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी चालते. तर आम्हाला सरकारने 1 रुपया अजून दिला नाही. आता इमारती कमी पडतात. 3 मुलीच्या बेंचवर 6-6 मुली बसतात दादरसाहेब. वेळ प्रसंग पडला तर खाली जमिनीवर बसतात. आम्हाला लॅबोरेटरी उभी करायला पैसा नव्हता, तर मी माझ्याकडचं 25 तोळे सोनं विकलं आणि त्या पैशातून लॅबोरेटरी उभी केली कॉलेजमध्ये. आणि म्हणून आम्हाला सायन्स फॅकल्टी मिळाली. सायन्स फॅकल्टी नव्हती आमच्याकडे. तर आज ह्या तिन्ही फॅकल्टीज उत्तमरित्या चालतात. उत्तम प्राध्यापक, उत्तम शिक्षक. कधी बोलवेन मी आपल्या शाळेवर मला. आणि इतकं ते आनंदाचं काम आहे. आता मला प्रश्न पडला की मी आता 75 वर्षाची होईल काही दिवसांनी, तर ह्या शाळा कोण चालवेल? आहे डायरेक्टर, घरातले सगळे आहेत, कोणी येत नाहीत, जात नाहीत. आता एक तर डायरेक्टर कॅनडाला गेला आणि 2 बहीण भाऊ तिथे राहतात. मग अरुण कुलकर्णी वगैरे हेच लोक बघतात. तो पण थकल्यासारखं करतोय. तर मला प्रश्न असा पडला की जेव्हा आपण एवढ्या वास्तू उभ्या करतो आणि आपल्या घरातलं कोणी चालवायला जर नसेल, तर मग आपल्याला हे समाजाच्या हवाली करावं लागेल. समाजामध्ये मला तेवढी सशक्त माणसं दिसत नाहीत. तेव्हा खूप अशी मला चिंता वाटते. मग आम्ही म्हणतो नाही, निवडू आपण यातनं काही माणसं निवडू आणि त्यांना त्याच्यामध्ये घालू. आता 2-3 संचालक तर सर, माझे एक संचालक 103 वर्षाचे आहेत, जिवंत आहेत ते. दुसरे संचालक 87 वर्षाचे आहेत, त्यांची 4 ऑपरेशन झालेत. तर आता हे, आणि एक सुभाष पाटील होते, ते तर वारले, अचानक वारले कॅन्सरने. अशी खूप चांगली माणसं गेली. त्यामुळे हा डोलारा सांभाळताना कधी कधी मला वेळ नाही मिळत. मी रात्री बसून उशिरापर्यंत संस्थेचं काम करते. अरुण कुलकर्णी मंथली तिथे व्हिजिट करतात, तेव्हा ते तिथे 24 तास बसून तिथलं काम बघतात. तर ही संस्था हे आमच्यासाठी मिळकतीचं साधन कधीच नव्हतं, कधीच असणार पण नाही. पण गोष्ट अशी आहे की आता पैशा वाचून सगळं अडतं. मला एकही मंत्री माझ्या संस्थेला 4 रुपये देणारा भेटला नाही. हे माझं दुर्दैव आहे का मी नेमकी चुकीच्या काळामध्ये पदविरहित राहिलेली आहे, मला माहित नाही. पण मला त्याचं काही वैषम्य वाटत नाही. तुम्ही कधी मुख्यमंत्र्यांना शाळेवर बोलवलं होतं का?
कोणत्या मुख्यमंत्र्याला बोलवणार? नाही आता तुम्ही म्हणजे या काळामध्ये नाही माझ्याकडे कुठलेच मंत्री मुख्यमंत्री नाही. कारण कायम अशोकराव मंत्री राहिले, ते तर आमच्या तोंडाकडे पाहत नव्हते. त्यांना आयत्या संस्था भेटल्या, ते त्यांनी नावारूपाला आणल्या, मोठ्या केल्या. आम्ही आभारी आहोत. कधी आमच्या प्रश्नात त्यांनी लक्षही नाही घातलं. आणि कसं झालं, शामराव कदम वारल्याच्या नंतर, शंकरराव चव्हाण गेल्याच्या नंतर हा जिल्हा पोरका झाला, नेतृत्वहीन झाला. आम्हाला नेता कोणी होऊ दिलं नाही आणि ते स्वतः नेते म्हणून कुठे प्रसिद्ध झाले नाही. आता हे ह्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे असं मला वाटतं. मग पद्मश्री गेले, त्याच्यानंतर कुंटुरकर गेले, बापू गेले. सगळी ही जी करती माणसं होती, ज्या करत्या पिढीच्या हाताखाली मी त्यांच्या मुशीतून तयार झाले, हे कोणीच राहिले नाही आशीर्वाद द्यायला. कदाचित आज पद्मश्री जिवंत असते तर वेगळं चित्र राहिलं असतं. कदाचित बापू अजून जिवंत राहिले असते तर याचं काही वेगळं चित्र राहिलं असतं. पण दुर्दैवाने ही माणसं फार सटासटा निघून गेली आमच्यातून. आणि मग त्या पिढीची मी एकटीच राहिले. विलासराव सुद्धा गेले. विलासरावचा मला खूप आधार होता, मग विलासराव पण राहिले नाही. म्हणजे आमचं बाबुळगावकडे जाणं बंद झालं, लातूरकडे बघणं बंद झालं. सून केली लातूर तालुक्यातली, पण उदगीरला फारशी मी काही जात नाही. याही वारले मागच्या कोरोनामध्ये. मीनबाई आहेत, त्यांचा एक मुलगा अमेरिकेत असतो, एक मुलगा उदगीरला असतो. आणि अतिशय साधे सरळ नातेवाईक आहेत माझे. गरीब शेतकरी, सारवणाच्या घरात राहणारे. तिथे गेले की मांडी घालून त्या सारवणाच्या घरामध्ये मी बसते त्यांच्याशी. तर माझेही काय मुलं म्हणतात की आई तू इतकी डाऊन टू अर्थ आहेस की तू एवढ्या उच्च पदापर्यंत काम करून सुद्धा अजूनही तू तुझ्या लोकांना सोडलेलं नाहीस. तू वायपणाला गेलीस की त्यांची होऊन जातेस, तू नांदेडला आलीस की त्यांची होऊन जातेस. आम्हाला असं जागोजागचं होता येत नाही. आता आम्ही मुंबईकर झालो, दिल्ली पाहिली, मुंबई पाहिली. आता आम्ही मुंबईतच स्थायिक झालो. आमच्या लेकराबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. असं करत करत आता ही मुलं, मुलगा 50 वर्षाचा झाला, मुलगी आता 54 वर्षाची आहे. तर त्यांना म्हणते की मी सुंदर घर बांधते, तुम्ही या इकडे परत, या पिलानं परत या म्हटल्यासारखं आहे ते. आता ते येतील न येतील, पण आता ही माझी मूळ जागा आहे. आता एक शेवटचं स्वप्न आहे की या 2 जागामध्ये 2 इमारती उभ्या करायच्या. एका इमारतीला विशाल, दुसऱ्या इमारतीला मृणाल, अशी 2 नावं द्यायची, निवृत्त व्हायचं. मी ज्या ज्या पदावर काम केलं त्या पदाचं जे पेन्शन मिळतं, बदरची शाळेतला अर्ध पेन्शन मी वाटून टाकते लोकांना. मला 15,000 रुपये लागतात खर्चाला महिन्याला. त्याच्यातले 5,000 दूध आणि चहामध्ये जातात, 10,000 माझ्यामध्ये माझं किचन चालतं. मी एकदाच जेवते, एकच भाकर खाते, एकच भाजी खाते. त्यामुळे माझा काही खर्चच नाही आहे. फक्त चहा पाण्याला जो खर्च होतो, मेन दुधावरती खर्च होतो. आलेल्याला चहा पाजणं एवढं मी करू शकते, ते मी करते आणि मला त्यात खूप समाधान आहे. मला पैशाची खूप अडचण येते कधी कधी. असं वाटतं आता कसं करू मी, आता याच्यातून कसा मार्ग काढू. लोक म्हणतात का ही वेडी आहे का, खुळी आहे ही बाई, 45 वर्ष राजकारणात राहून हिला पैशाचे प्रश्न पडतात. पण पडतात, मला प्रश्न पडतात. आणि मग त्यावेळेस असं वाटतं की मग मुलं म्हणाली की तू त्या शेतामध्ये जीव अडकून ठेवू नको, तू कशातच जीव अडकून टाकू नको, सगळं ते विकून टाक तू आणि तुझ्याच नावावरती पैसे ठेव. म्हटलं माझ्या नावावरती पैसे ठेवून पुन्हा तर तुम्हालाच मिळणार आहेत ना, तुम्हालाच मिळणार आहेत. ते म्हणाले आम्ही शेताकडे येणार नाही. इतकी सुंदर शेती मी करते, तर ते शेती विकावं पण वाटत नाही. असं वाटतं की कशी विकायची आपण शेती. आता कमीत कमी ह्या निवडणुकीला तिकीट देतात का पार्टी, असं उगाच मनातल्या मनात म्हणते मी. कुणाला मागायला गेले नाही, कुणी विचारायला गेले नाही. आणि मग बावनकुळेंचा आग्रह आहे की तुम्ही असेंब्ली लढवा, आणि मी म्हणते की तुमच्याकडे लोकसभेचा उमेदवार दाखवा. नाही पण समजा त्यांनी तुम्हाला लोकसभेऐवजी जसं तुमचं इंदिरा गांधींनी सांगितलं, तिथं कोणी समजावून सांगणार नाही. हे सगळे लचके तोडणारे आहेत. कटलं तर बरं झालं काय. पण मला असं वाटतं की पक्षानं जर आमदारकीची जरी संधी दिली, नाही देईल ना. एक मी तुम्हाला सांगते बघा, ही जी माणसं आहेत, सुदैवाने ही माझा खूप आदर. नेसन तर शालूच नेसन. नाही असं काही नाही. मी फाटकं नेसू नये तेवढीच चांगली आहे, आणि शालू तर कधी नेसलाच नाही मी. 300-400 रुपयाच्यावर साडी वापरत नाही. हा, तर नाही समजा माझ्या पक्षाला लोकसभेचं मला तिकीट देता आलं कुठल्याही कारणाने, तर विधानसभा तर मला लढावीच लागेल. कारण ही जी पिढी आहे, जी पिढी माझ्यावर आधारून आज काम करते, मग यांचे पंख तुटतील. मी जर विधानसभा नाही लढवली, 5 वर्ष यांना मदत नाही केली सगळ्यांना, आणि तालुक्याचे काही प्रक्षोभक प्रश्न आहेत, जे प्रश्न कुठल्याच आमदाराला सोडवता आले नाही, त्या प्रश्नासाठी मला आमदार व्हायचंय. मला सांगा, जी बाई 43 वर्षापूर्वी आमदार होती, तिला पुन्हा आमदार होण्यात काय इंटरेस्ट असणार आहे. आता कोणाचं सरकार येतं, कोण काय, मला वरिष्ठांनी खूप गोष्टी सांगितल्या, मी त्या काही फार लक्ष देत नाही त्याच्यामध्ये. ते अजूनही मी त्यांना सांगते की तुम्ही मला माझ्या
लोकसभेचं तिकीट कोणाला तुम्ही देणार आहात ते मला नाव सांगा आणि मग मला असेंब्ली द्या. मला जर असं वाटलं की तो माणूस तिथे निवडून येऊ शकतो तर मी म्हणेल की हा ठीक आहे, यू कॅरी ऑन. वरच्या बाजूला फिक्सिंग असेल तर काय फिक्सिंग करणार आहे ते, काय फिक्सिंग करणार आहे? दुसऱ्याला देतात. आमच्या लातूर जिल्ह्यात आता तुमचा पक्ष म्हणजे आपली माफी हो, मागून नाही काही हरकत नाही. तुमचा पक्ष नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा हो. आणि बीड जिल्हा हो. हे इकडं चव्हाणाला, तिकडं देशमुखाला, तिकडं अजून कोणाला तरी संपवायची जी चालू आहे स्ट्रॅटेजी. हो, आता असं आहे की तुम्ही बोलूही नका ह्याच्यावर काही. नाही, काहीच बोलत नाही. नको. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा तसा एकनाथ शिंदेचा मतदारसंघ आहे. एकनाथ शिंदेचा कॅन्डिडेट लढणार असेल तर आम्ही नाही म्हणणार नाही ना कोणाला. पण एकनाथ शिंदेचा कॅन्डिडेट न लढता जर भाजपचा कॅन्डिडेट लढणार असेल तर ज्या प्रॉमिसवर यांनी मला पार्टीत घेतलं तर ते प्रॉमिस मी त्यांना आठवण तर देईल ना त्यांना. किंवा दुसऱ्यांदा ती आठवण द्या. हा. मी काय म्हणतो की तुमचं मी डोळ्यामध्ये बघितलं, तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि पाहुण्याला भेटला काय आणि व्यासपीठावर, कारण प्रोटोकॉल त्यांचं वागणं आणि तुम्ही येऊ नये काय, तुम्ही येऊ नये ह्याची आम्ही अनेक जण खबरदारी घेतो. हो, मग तुमच्या खबरदारीची मी फार मोठी नोंद ठेवलेली आहे. त्यांची खबर तयार करायची तुम्ही तयारी करा काय. हे आपली नाही नाही, हा. मी आपल्याला एकच सांगते की मला जर माझ्या पक्षाला लोकसभा देता आली नाही आणि शिंदे गटानेच ती लढवली तर आमची काहीच हरकत नाही. आणि मला माझ्या पक्षाच्या अध्यक्षाच्या म्हणण्याप्रमाणे मला असेंब्ली त्यांनी मला दिली तर कितीही अवघड असली तर हातगाव असेंब्ली मी लढेन, हे मी माझ्या कार्यकर्त्यांना पण प्रॉमिस केलेलं आहे. चौथ्या पिढीतले लोक आहेत साहेब, माझ्या वयाचे तर फार कमी राहिले आणि ही चौथी पिढी माझ्यावरती इतकी विसंबून असते तर मला असं वाटतं मग यांचं भविष्य तरी घडवावं आपण. आपल्याला जसं कोणी घडवलं, इंदिरा गांधींनी घडवलं, शरद पवारांनी घडवलं, वसंतदादांनी घडवलं, इतक्या लोकांच्या, यशवंतरावांच्या कडेवर बसलेली भाग्यवान बाई आहे मी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या राजकीय परंपरा आपल्या पाठीमागे असताना एका तिकिटासाठी आपण पवार साहेबांवर सुद्धा रुसायला नाही पाहिजे होतं. पण आता ते फार जुनी गोष्ट झाली, आता फार जुनी गोष्ट झाली. पण मला जे तिकीट देतील पार्टीचे लोक, पण एक निवडणूक मला लढवायची आहे, हे मी तुमच्या साक्षीने सांगते. ही निवडणूक ही कायम माझ्या लोकांच्यासाठी असेल आणि त्यांच्याच चरणावर अर्पण करून मी ही लढणार आहे. आणि त्यांची जी राहिलेली कामं मला दिसतात, जी मला कळतात, ती कामं मला पूर्ण करून द्यायची. मला काही आता माझ्या मुलाला द्यायची गरज नाही, मुलीला द्यायची गरज नाही, नातवांना द्यायची गरज नाही. आमच्या शेतावर आमचं पोट भरतं आणि त्याच्यात आम्ही खुश असतो. तर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं की 27 एकर शेतीमध्ये काय येत असेल या बाईचं. मला येतं ते पुरतं, एवढं मी सांगते. बाकी कारण आम्ही आमच्या सवयी मर्यादित ठेवलेल्या आहेत. आमचं जगणं हे सरळ साधं भाजी भाकरी पुरतंच राहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप सोपं जीवन आहे. माझा मुलगा हॉटेलमध्ये जेवत नाही, माझा नातू हॉटेलमध्ये जेवत नाही, माझ्या नाती पिझ्झा खात नाहीत आणि आमच्या ताईकडे थोडंसं असतं बाकीच्या गोष्टी जेवण वगैरे, पण आमच्या इकडे वरळीला सगळं शांतम पापमच आहे सगळं, म्हणजे भाजी भाकरीशिवाय काहीच होत नाही. त्यामुळे इतकी छान मुलं आणि एवढी समजदार साधारणतः राजकीय माणसाला लाभत नाही. बरोबर. आणि ती मला लाभली. कदाचित ती देवाची माझ्यावर कृपा असावी किंवा या मुलीने जन्मल्यापासून कष्ट काढलेले आहेत. म्हणजे कष्टामध्ये जीवन हे जन्मतःच माझं राहिलेलं आहे. पण मुलीचा पिंड असल्यामुळे मी मेले नाही. दूध पिलं, शेळीचं पिलं, गाईचं पिलं आणि जिवंत राहिले. आणि मुख्य मला सगळ्यात आनंद जो आहे, शेवट याच्यावर करेल मी, की मी माझ्या राजकीय जीवनावर आणि माझ्या राजकीय कारकिर्दीवर अतिशय खुश आहे. आणि मी लोकांची कायम आभारी राहिलेली आहे की माझ्यासारख्या आता भिक्षमदेही करणाऱ्या स्त्रीला, जिथे जेव्हा रिझर्वेशन नव्हतं त्या काळापासून आजपर्यंत त्यांनी सांभाळलेलं आहे. तर उरलेलंही सांभाळतीलच अशी अपेक्षा करूया आपण. आणि खूप दिवसापासून इच्छा होती आपल्याला भेटावं, बोलावं, मुलाखत घ्यावी, आपण टाळत होतात. पण आज म्हणजे नॉट गोल्डन प्लॅटिनियम डे आणि तुम्ही त्या मोकळेपणानं खऱ्या अर्थानं नवरात्रातल्या एक झाशीची राणी, दुर्गा, असे अनेक रूप क्रांतिकारक आपण नाही. मला जसं शॉर्टकट कारण काय, पत्रकारितेच्या मर्यादा मला माहित आहेत. मी स्वतःच पत्रकार आहे, त्यामुळं शॉर्टमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या घटना मी मागे पुढे करून सांगितल्या. पण हे जे सांगितल्या ते 99% नाही, 200% सत्य गोष्टी सांगितल्या. कारण माझं ब्रीद आहे असत्य आणि माझं जमत नाही. मी खोटं बोलू शकत नाही, मी कुणाला फसवू शकत नाही आणि मी कुणाच्या भानगडीत जात नाही.
आता राजकारणामध्ये काय, राजकारण सध्या काय आहे, एकमेकाच्या भानगडी काढणे, एकमेकाला टोचणे, एकमेकाच्या याच्यामध्ये काही कमी दाखवता येते का दाखवणे. पण मी खूप भाग्यवान आहे, या जिल्ह्यातला कुठलाही नेता माझ्या समोर उभं राहून माझा विरोध नाही करू शकत. दॅट इज माय विनिंग पॉइंट आहे की तो आदर मी मिळवलेला आहे, अर्न केलेला, ज्याला अर्न करणं म्हणतो आपण, हा अर्न आहे. मी जे काही माझं आज स्थिती आहे किंवा जी काही ज्या ठिकाणी मी उभी आहे, जिथे समाज सतत माझ्या मागे असतो आणि नेते सुद्धा माझा तोंडासमोर विरोध करत नाहीत, ते पाठीमागे काय करतात त्याचा हिशोब मी कधीच करत नाही. शेवटी टीका टिप्पणी विरोध हे तर ईश्वराला सुद्धा कधी चुकलेलं नाही आहे आणि सगळ्यालाच काही श्रीकृष्ण सारथी मिळत नाही. पण मला अर्जुन होता आलं याचा मला आनंद आहे. खूप खूप धन्यवाद ताई. मी आपला खूप ऋणी आहे की आपण मला प्रदीर्घ मुलाखत दिली आणि या निमित्तानं रमेशला बोलत तुमच्या कन्येला पण मी म्हणेन की तुम्ही याच्यावर पिक्चर आईचं न आग्रह करता भेट काय आपल्या आई, मुलीची आईला भेट, मुलाची आईला भेट म्हणून एक चांगलं एक यज्ञकुंड, धगधगतं यज्ञकुंड हे चित्रपट काढावं. मी आपला खूप ऋणी आहे. मित्र ऐका, पहा, इतरांना दाखवा, सहकुटुंब सहपरिवार बघा. आता बऱ्याच वेळा थोडं काही झालं की रडायला सुरू होतात, भावानं धोका दिला, राजकारणात असं झालं. पण किती संकट, किती अडचणी, किती अन्याय, हम होंगे कामयाब, पुरा है विश्वास. वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा मी खासदारकी लढवायला तयार आहे. मी नाहीच झालं, मी आमदारकी लढवायला तयार आहे. भाजप सुद्धा या चांगल्या गोष्टीचा विचार करेल अशी आपण अपेक्षा करूया. ताई धन्यवाद. पण